आपलं शरीर, आपला श्वास आणि मन हे ज्या क्रियेमुळे एकत्र येतं आणि त्या एकत्र येण्याकडे आपणही शांतपणे छान रीतीने बघू शकतो, तो खरा योग आहे. आत्ता आपण ज्या स्थितीत बसलेले आहोत त्यात जर आपल्याला सुखावं आणि शांत वाटत असेल तर आपल्या दृष्टीने ते आसनच आहे. उलटं पालटं काहीतरी करा किंवा मान मोडेपर्यंत काहीतरी करा आणि लोकांच्या टाळ्या मिळायला पाहिजेत असं काही नाही. प्राणायाम केला आणि लगेच माझे प्रॉब्लेम सुटलेत असं होणार नाही. प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवाः. प्राणायाम हा चांगला आहे आणि तो जो युक्त म्हणजेच योग्य रीतीने जर केला तर जेवढ्या काही व्याधी किंवा आजार किंवा जे काही आपल्याला त्रास असतील ते हळूहळू नाहीसे व्हायला लागतील. काहीही न करणं म्हणजे ध्यान आहे. लोकांना सध्या सगळ्यात जास्त प्रिय तेच आहे आणि तेच जर ध्यान आहे तर तुम्ही का नाही करत? पडून राहणं खूप आवडतं आपल्याला, तर तेच तुम्हाला ध्यान शिकवत आहे. श्वसन ध्यान हे अगदी सोपं आणि ताणतणावावर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त रामबाण असे टूल समजले जाते. डोळेसुद्धा मिटण्याची गरज नसते. एकदा सवय झाली तर तुम्ही नुसतं जर श्वासाकडे बघायला लागला तर तेही एक प्रकारचं ध्यानच आहे बरं का. आपल्या मेंदूतल्या ज्या काही मज्जा पेशी आहेत किंवा चेतापेशी आहेत त्यांना जो काही फटीग आलेला असतो ताणामुळे तो सगळा शांत व्हायला योगातलं इन्स्टंट सोल्युशन म्हणजे ओंकार किंवा भ्रमरी. नकळतपणे आपलं मन जे नको त्या विचारांमध्ये ताणात असताना ते सगळं मोकळं होऊन त्या ओंकारामध्ये रमायला लागतं. युवक असू देत, वृद्ध असू देत, व्याधीग्रस्त असू देत, सगळ्यांसाठी जसा योग आहे तसंच नास्तिक असू दे, आस्तिक असू दे, सगळ्यांना त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, जाणीवेप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे योग हे उत्तर आहे. त्याच्यामध्ये आध्यात्मिकता किंवा धार्मिकता ठेवूनच योग केला तर त्याचा फायदा होईल का? तर असं काही नाही आहे. आणि योग हा धर्मातीत आहे. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच टॅटशा या 2025च्या पहिल्या एपिसोडमध्ये. आणि आपण 2025 एवढ्या ताकदीने सुरू करूया सगळे मिळून. सो त्याच निमित्ताने खरं तर आजचा विषय घेतला आहे. आपण कोणतंही वर्ष सुरू झालं की पहिल्या आठवड्यात आपण हा विचार करत असतो रेझोल्युशन्स, आणि याचा तुम्ही गेल्या 2 एपिसोडमध्येही बघितलं असेल की आपण काय पद्धतीने याच्याकडे वाटचाल करत होतो. त्याच वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून आजचा विषय आहे योग. आणि आपण जेव्हा विचार करतो की आपल्याला वेलबिईंगकडे जायचं आहे, जेव्हा आम्ही अमुक्तमुक म्हणून पण जेव्हा प्रत्येक वेळेला बोलत असतो तेव्हा आमचा हाच विचार असतो की आजचा संवाद उद्याच्या समृद्धीसाठी, उद्याच्या भविष्यासाठी. सो त्यासाठी जे फाउंडेशन गरजेचं आहे, त्यासाठी जे आजूबाजूला घडतं आहे, केऑस चालू आहे, स्ट्रेस आहे, त्याच्यावरती काहीतरी होलिस्टिक उत्तर मिळू शकेल का, एक सुंदर उत्तर मिळू शकेल का जे सस्टेनेबल असेल, ह्या पर्स्पेक्टिव्हनी जरा समजून घेण्याचा वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण प्रयत्न करत असतो. त्याचसाठी आज योगबद्दल बोलणार आहोत. आणि योग म्हणजे एक व्यायामाचा प्रकार आहे का, ते म्हणजे खरं तर एक नाही स्पिरिच्युअल आहे किंवा नाही ते आपल्यासाठी नाहीच आहे, सूर्यनमस्कार म्हणजेच योग, 4 श्वास घेतले की योग होतं, असं काही आपल्याला कळत नाही. सो एक्झॅक्टली काय आहे हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचसाठी आज आपण बोलवलेलं आहे मनोज पटवर्धन सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांनी योगवरती खूप सारी पुस्तकं लिहिलेली आहेत, ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योग तज्ज्ञ आहेत आणि आज त्यांच्याकडनं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर स्वागत आहे सर तुमचं. आणि आपले प्रायोजक PNG यांच्यातर्फे तुम्हाला एक 2025 मध्ये खरं तर म्हणजे आपण भारतीयांना योग तसा काही नवीन नाही. म्हणजे इतक्या 1000 वर्षांचा योगाभ्यास आणि या सगळ्याचा अभ्यास आहे आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये. पण तरी सुद्धा नेमका योग काय हे म्हणजे मला सुरुवातीचा प्रश्नच खरं तर खूप त्यामुळे विनोदी वाटतोय की आपण आज एक असा एपिसोड करतो आहोत की यात योग काय हे समजून घेतोय. कारण आता जे कोणी जिम्सला जात असतील, जे कोणी वेगवेगळा व्यायाम करत असतील, तर एका पर्स्पेक्टिव्हने योगकडे पाहिलं जातं की नाही फ्लेक्झिबिलिटी हवी आहे तर तुम्हाला योग करण्याची गरज आहे. आणि मग नाही आई जाते सकाळी मॉर्निंगला, सकाळचा तिचा योगाचा क्लास असतो, तर ते काय कुणीतरी म्हाताऱ्या माणसांचं साठी योग आहे का? तर आणि एकतर व्यायाम म्हणून त्याचा सबस्टिट्यूट आहे का, व्यायामाला तो पर्याय असू शकतो का? तर हे सगळे बरेचसे प्रश्न पडतात. तर ज्यावेळेस आपण योग म्हणतो त्यावेळेस योग म्हणजे नेमकं काय, इथपासून जर सुरुवात करता आली आपल्याला. अगदी सुदैवाने योगाला खूप चांगले दिवस आलेले आहेत, म्हणजे बरे दिवस आलेत असं आपण एखाद्या गोष्टीविषयी म्हणतो ना तसं. कारण योग हे चलनी नाणं झालेलं आहे, पण त्याच्याबरोबर असतं कमर्शियलीही खूप त्याच्यातून काही गोष्टी पुढे येत आहेत. पण योग हा आपल्याला नवीन नाही असं तुम्ही म्हटलात तसंच. पण खरं तर योग आणि भारत यांचं अतूट नातं आहे. म्हणजे काय
तर योगाचं जन्मस्थान हेच भारत आहे. 2350 वर्षांपूर्वी पतंजली मुनींनी पातंजली योग दर्शन असा ग्रंथ लिहिला आणि योग हा जो वेद, उपनिषद, पुराण, श्रुती ह्याच्यात विखुरलेला होता. योग नव्हता असं नाही 2350 वर्षापूर्वी, पण तो इतस्ततः जो काही विखुरलेला होता तो सगळा एकत्र करून शास्त्र ह्या स्वरूपात, म्हणजे आज आपण विज्ञान किंवा एखादं सायन्स जे आहे त्याचं जे निकष लावतो ते सगळे जर योगाला लावले तर ते सगळे निकष व्यवस्थित त्याला ॲप्लाय होतात. असं 2350 वर्षापूर्वी एक उत्तम शास्त्र म्हणून पतंजलींनी निर्माण केलं. आता आज काही गैरसमजांमुळे योगाकडे तुम्ही म्हटलात तसं असं बघितलं जातं की रिटायरमेंट नंतर करण्याचा प्रकार आहे, किंवा जिमवाले म्हणतात की नाही नाही ते योग वगैरे त्यांनी काही वजन कमी होत नाही, तुम्ही आपलं इथे येऊन वजनं बिजनं डंबेल्स वगैरे करा, तर ते खरं महत्त्वाचं आहे. किंवा असा एक काळ होता की ऋषीमुनींनी, साधू संतांनी हिमालयात जाऊन, जंगलात, रानावनात जाऊन केलेला आहे तो खरा योग. बाकी इथे जी काही ती सगळी बुवाबाजी आणि भोंदूगिरी. तर ह्या सगळ्या गैरसमजांमध्ये खरं योगाचं स्वरूप जे काही आहे ते आपल्याला कळून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण जवळपास आता सुशिक्षित अशा प्रत्येक माणसाला योगाची गरज काय आहे हे कळून चुकलेलं आहे. पण योग नक्की कसा करायचा, योग म्हणजे काय, कुठून सुरुवात करायची, कसा वाढवायचा, उत्तम मार्गदर्शक म्हणजे सुद्धा कोण आणि त्याच्याकडे कसं बघायचं, या सगळ्याच गोष्टी जर व्यवस्थित चांगल्या रीतीने समजून घेतल्या तर योग हा आपल्याला खरंच चांगला उपयोगी पडेल. आणि नवीन वर्षामध्ये योगामधून खरोखरच आपलं फील ऑफ वेलबिंगनेस जो आपण म्हणतो एक छान वाटणं, तर तसं वाटण्याचा योग हा खऱ्या अर्थाने जुळून येईल. अगदी टेक्निकल एक पार्ट असा नेहमी एम ए विथ योगा वगैरे त्यात मला सांगायला लागतो असा की युज या संस्कृत धातूपासून योग हा शब्द बनलेला आहे. म्हणजे काही गोष्टी एकत्र येणं म्हणजे युज, म्हणजे इंग्लिशमध्ये योग असं म्हणतात. म्हणजे दोन गोष्टींचा असं एकत्र जो काही संगम आहे त्याला योग असं म्हणतात. तर योगाची संकल्पना किंवा अर्थ अनेक आहेत, पण काही गोष्टी चांगल्या रीतीने एकत्र येणं म्हणजे योग आहे. आणि योगाच्या अनुषंगाने म्हणजे योगशास्त्राच्या अनुषंगाने जर बघायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर, आपला श्वास आणि मन हे ज्या क्रियेमुळे किंवा जे काही केल्यामुळे एकत्र येतं आणि त्या एकत्र येण्याकडे आपणही शांतपणे छान रीतीने बघू शकतो तो खरा योग आहे. अच्छा. पतंजलींनी पातंजल योग दर्शन जो काही ग्रंथ लिहिला तर त्याच्यामध्ये त्यांनी 8 अंग, 8 मार्ग, 8 टप्पे आणि त्या टप्प्यातून आपण पुढे पुढे कसं जावं हे योगामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे खरं तर आपण जो नेहमीचा प्रश्न असतो की योग कसा सुरू करावा आणि कसा पुढं जावं, तर हे कुणी विचारल्यानंतर कुणी बोलण्याची सुद्धा गरज नाही आहे. जर सोप्या भाषेत कुठेतरी पातंजल योग त्यांनी समजून घेतला तर यम, नियम इथपासून पुढे जात आसनांच्या माध्यमातून शरीराची जी काही लवचिकता आपण म्हणतो, हलकेपणा, अंग लाघव म्हणतो ते आपल्याला मिळायला लागतं. प्राणायामातून श्वासावर नियंत्रण यायला लागतं. प्रत्याहारामधून आपली जी पंचज्ञानेंद्रिय जी सगळी बाहेर सारखी धाव घेत आहेत ती आत वळणं आणि बाहेरच्या जगापेक्षा सुद्धा खूप सुंदर असं काहीतरी आज जग आहे आणि ते बघण्यासारखं आहे हे कळायला लागतं. इथपर्यंत पतंजलींनी साधारणपणे त्याला बहिरंग योग असं म्हटलेलं आहे. आणि ह्याची एकदा सवय व्हायला लागली की मग अंतरंग योग म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. आणि त्याच्यातला मधला जो ध्यान हा शब्द आहे तो तर अगदी परवलीचा शब्द झालेला आहे. ध्यान या विषयावर कुठेतरी बोलायला तिथं बोलवलं जातं आणि त्याच्यामध्ये अतिशय आवडीने ते ऐकतात, पण त्याच्यानंतर करणाऱ्यांचा म्हणजे एकूण स्ट्राईक रेट जो असतो तो 10% कमी असतो. पण ध्यान नक्की कसं करायचं हे योग अतिशय उत्तमरित्या तुम्हाला सांगतो. असं हे साधारण योगाचं स्वरूप आहे. आता पतंजलींनी थोडंसं हे तत्त्वज्ञान ह्या स्वरूपात सांगितलेलं आहे, त्यामुळे पातंजल योग हा थोडासा तात्विक स्वरूपात अतिशय कमी शब्दामध्ये 196 सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. पण हे सगळं करायचं कसं प्रत्यक्षात, मग ते एक साधारण 800-900व्या शतकापासून ते सगळं प्रत्यक्ष प्रक्रियांमधून कसं करायचं यावर काही ग्रंथ लिहिले गेले आणि त्याला आपण हठयोग असं म्हणतो. ओके. त्याच्यामध्ये नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी याच्यावर खूप काही विपुल असं लिहून ठेवलेलं आहे. हां, गोरक्षनाथांनी लिहिलेलं आहे, गोरखनाथ जे म्हणतो आपण. आणि त्यामुळेच गोरखनाथांचा बराचसा वावर आणि कार्य जे आहे ते सगळं उत्तर प्रदेश, बिहार, नेपाळ या इथे असल्यामुळे आपला योग हा तिबेटमध्ये जास्तीत चांगला आणि व्यवस्थितरित्या जाऊन पोचला. आणि त्यांनी सुद्धा एक वेगवेगळ्या काही तंत्र किंवा प्रक्रिया या सगळ्या डेव्हलप केल्या आणि आज तिबेटमधल्या प्रक्रियासुद्धा योग म्हणून आपल्याकडे बऱ्याचशा प्रचलित आहेत.
तर असा पातंजली योग म्हणजे ज्याला विवेकानंदांनी त्याच्यावर अभ्यास करून त्याला राजयोग असं म्हटलेलं आहे, तर तो राजयोग आणि हठयोग अशा थोड्याशा ब्रँचेस नाही म्हणता येणार, पण 2 टप्पे म्हणता येतील की एक तत्वज्ञानातून समजून घेणं योग आणि दुसरं प्रत्यक्ष तो कसा करायचा त्या प्रक्रिया शिकून घेणं. तर असा पातंजली योग आणि हठयोग असं समजलं जातं. जर आपण सामान्य माणूस म्हणून हे समजून घ्यायचं असेल तर काय मूलभूत तत्व आहेत योगाची, म्हणजे दोन्हीची, राजयोग असेल किंवा हठयोग असेल, काय समजून म्हणजे बेसिक्स काय त्याचे जे समजून घेणं गरजेचं आपल्याला टू बिगिन विथ. कारण आता आपण म्हणजे हे एवढ्यासाठी महत्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपण याला व्यायाम पर्स्पेक्टिव्हने बघतो, कारण खूप जण व्यायाम योग म्हणजे व्यायाम आहे का या पर्स्पेक्टिव्हने बघायला लागतात. आणि व्यायाम म्हटलं तर मग आपल्या लोकांना जिम आठवते, मग तिथे कार्डिओ असतो, मग तिथे स्ट्रेंथ ट्रेनिंग काहीतरी असते, मग फ्लेक्झिबिलिटीसाठी काहीतरी केलेले असतात. तर असे 2-3 वेगवेगळ्या टप्प्यांमधले व्यायाम प्रकार माहिती आहेत आणि हा व्यायाम प्रकार केला की मला हा फायदा होणार आहे हे सरळ साधं सूत्र त्याचं माहिती आहे. पण योगाच्या बाबतीत ते काय आहे, म्हणजे योग जर आपण म्हटला तर तो काय काय आधारांवरती उभा आहे आणि काय काय ऑफर करतं आपल्याला ती कृती केल्यानंतर. त्यात परत आपण पतंजलीने जी 8 अंग सांगितली त्याच्याकडे जाऊया. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम आणि नियम म्हणजे काय, तर आपल्याला माहिती असतं की आपण समाजात जेव्हा वावरतो त्याला बऱ्याच गोष्टींची आपल्याला अडचण होत असते, बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो, इरिटेशन होतं. आपण शांतपणे 2 व्हीलरवर व्यवस्थित चालवत निघालेले आहोत आणि समोरून कुणीतरी नो एंट्रीमधून येतं, एकाच गाडीवर 4-4 जण बसलेले असतात, हल्लागुला केलेला असतो, त्याने गाडी दुसऱ्याचीच कोणाच्या असे पेट्रोल भलत्यातच भरलेलं असतं, हे सगळं दिसतं आपल्याला आणि तो त्रास होतो. पण हा त्रास आपल्याला किती आणि कसा करून घ्यायचा याचं थोडंसं मार्गदर्शन पतंजलींनी यम आणि नियम याच्यामधून केलेलं आहे. म्हणजे स्वतःबद्दलच काही पाळण्याची बंधनं किंवा नियम किंवा काही व्रतं जी आहेत ती जर केली तर जग कसंही वागलं ते सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होत नाही आणि आपलं काम व्यवस्थित चांगल्या रीतीने सुरू होतं. असं सोप्या भाषेत यम आणि नियमाकडे बघता येईल. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्थैर्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमा असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानी नियम तसे यम नियम आहेत. ते थोडेसे समजून घ्यायला अवघड आहेत, पण आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्याच्याशी आपली ओळख झालेली असते किंवा आपण त्या अंगी बनवण्याचा प्रयत्नही करत असतो. पण साधारणपणे योगाची ओळख ही माणसाला होते ना ती आसनांमधून होते किंवा आसनांच्याही आधी आपण लहानपणापासून सूर्यनमस्कार हे काही ना काही कारणाने करायला लागलेले असतो. तर सूर्यनमस्कार 10 आकड्याचा किंवा 12 आकड्याचा म्हणजे काय बेसिकली, तर 6 ते 7 आसनांची साखळी म्हणजे सूर्यनमस्कार आहे. फक्त डायनॅमिक रीतीने केलेली आसनं म्हणजे सूर्यनमस्कार आहे. साधारण आपण 30 ते 35 सेकंदामध्ये एक मध्यम गतीचा म्हणजे मीडियम स्पीड सूर्यनमस्कार जर घालत असलो तर एका दृष्टीने आपण तो योग करत असतो किंवा योगाची सुरुवात ही आपल्या मनामध्ये शरीरामध्ये ही झालेलीच असते. त्यामुळे तशी अगदी बेसिक सुरुवात प्रात्यक्षिक या रूपाने म्हटलं तर सूर्यनमस्कारातून होते. सूर्यनमस्कार मग त्याच्या सूर्यनमस्कारामध्ये जी काही 6-7 आसनं आहेत तर तीच आसनं जर हळूहळू आपण टिकवायला लागलो तर ती स्थिर ठेवायला लागलो तर त्याच्यातून आपली मसल स्ट्रेंथ वाढते, मसल टोन वाढतो. म्हणजे जे काही व्यायामात घडतं तेच याच्यातही घडतं, पण व्यायामाच्याही पलीकडे जाऊन आपलं शरीर, मन, बुद्धी, भावना, विचार या सगळ्या स्तरांवर एक स्थिरता, शांतता, प्रसन्नता किंवा एक निर्भेळ निखळ आनंद हा आसनातून आपल्याला मिळत असतो. आसनामधून पतंजली आसनं आधी का घेतली, मुळात आपल्याला एखाद्या ठिकाणी शांत बस असं म्हटलं तर किती अवघड जातं. आपण लगेच कुठेतरी चुळबुळ करायला लागतो, कुठेतरी असं अंग खाजवायला लागतो, कुठेतरी टक्कन आवाज आला की काय वाजलं असेल आपण गच्चीतून किंवा गॅलरीतून जाऊन बघतो, काही गरज नसते. त्यामुळे एका जागी शांत बसणं हे आजच्या युगात तर आहेच, पण पतंजलीने आसनं सांगितली त्यावेळेलाही कदाचित त्यांनी हे ओळखलं असेल की एका जागी बसणं हे अवघड आहे. त्यामुळे आसनामध्ये आस या संस्कृत धातूपासून आसने असा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे आसनस्थिती घेणं आणि सोडणं याच्यामध्ये त्या आसनस्थितीमध्ये राहणं म्हणजे खरं आसन आहे. आणि म्हणूनच पतंजलींनी त्याला स्थिर सुखम आसनम, त्याच्यामध्ये स्थिरता आणि सुखकारकता ही तुम्ही शोधा आणि ज्या आसनामध्ये तुम्हाला ती वाटेल ते आसन तुम्ही करा. अदरवाईज तुम्ही जर भराभर काहीतरी आसनं करत राहिलात तर गमतीने आम्ही असं म्हणतो की योगासनं म्हणजे बेसिक आसनं हा शब्द आहे, पण योगासनं आणि सर्कसासनं याच्यातला फरक ज्या वेळेला कळतो ना त्यावेळेला त्या माणसाला योग कळला असं समजायला कारण सर्कशीतल्या मुली आता दुर्दैवाने हल्ली सर्कशीही कमी झाल्या आहेत, पण लहानपणी मी सुद्धा खूप बघितलेले. त्यात तर वाघ, सिंह, हत्ती पण असायचे. मला वाटतं आता हल्लीच्या पिढीमध्ये फार काही मिळत नाही, पण त्या सर्कशीतली मुलगी भराभर खूप काहीतरी आसनं करून दाखवायची आणि त्याला खूप टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
तर ती आसनच असतात. पण ती जमली किंवा ती करता आली तर म्हणजे ती योगासनं आहेत का? तर असं नाही आहे. तर कुठलीही साधी सोपी कृती अगदी म्हणजे एक मॅक्झिमम टोक गाठायचं झालं तर आत्ता आपण ज्या स्थितीत बसलेले आहोत त्यात जर आपल्याला सुखावं आणि शांत वाटत असेल तर आपल्या दृष्टीने ते आसनच आहे. तर इतकं आसनाचं साधं आणि सोपं स्वरूप पतंजलींनी सांगितलेलं आहे. त्यांनी असं काही सांगितलं की उलटं पालटं काहीतरी करा किंवा मान मोडेपर्यंत काहीतरी करा आणि लोकांच्या टाळ्या मिळायला पाहिजेत, असं काही नाही. तर सूर्यनमस्कारानंतरची एक दुसरा टप्पा किंवा पायरी म्हणजे आसन. त्याच्यामध्ये तुमचं जर शरीर हळूहळू स्थिर व्हायला लागलं तर ते शरीर एका जागी तुम्ही स्थिर ठेवून मग पुढे श्वासाकडे बघू शकता आणि श्वासाच्या माध्यमातून त्या श्वासावर हळूहळू नियंत्रण आणणं हे प्राणायामातून सांगितलेलं आहे. म्हणजे एक मोठा गैरसमज असा आहे की श्वासोच्छवासाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे प्राणायाम. तर प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवास किंवा श्वासोच्छवासाचे प्रकार किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम, म्हणजे ज्यालाच आम्ही श्वासायाम असं गमतीने मी म्हणतो. तर तसं नाही आहे. श्वास आणि उच्छ्वास, श्वास घेणं आणि सोडणं या माध्यमातून आपण त्या प्राणशक्तीचं जे काही आदानप्रदान करत असतो, म्हणून श्वासोच्छवास हे माध्यम एक प्राणायामामध्ये आपण वापरतो आणि त्याला प्राणायाम असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचं श्वासावर नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने यायला लागतं. म्हणजे पहिल्यांदा पतंजलीने काय सोपं सांगितलं, यमनियम सांगितलं की बाबा रे तू जगाकडे फार लक्ष देऊ नको, तू तुझं बघ, असं एका वाक्यात जर सांगितलं तर ते यमनियम आहेत. मग आता तू तुझं बघ म्हणजे काय, तर एका जागी शांत बसायला पहिलं शिक. ते बसायला शिकलास, शरीर स्थिर व्हायला लागलं की आपोआपच शरीर जे आहे ते स्वस्थ म्हणजे स्वस्थ, स्वतःच्या ठिकाणी स्थिर असं व्हायला लागेल. मग ते झालं की मग ते स्थिर झालेल्या शरीरामध्ये तो श्वास कसा चाललाय तो बघ. त्या श्वासावर तुझं जर नियंत्रण यायला लागलं तर त्या श्वासाच्या माध्यमातून जी प्राणशक्ती प्रत्येक श्वासोच्छवासाबरोबर तुझ्या आत येते आणि बाहेर पडते, तिच्याशी तुझी ओळख होईल. मग शरीर शिथिल झालेलं आहे, श्वास संथ झालेला आहे, मग पुढे ते मनाकडे वळतात. म्हणजे खरं तर त्यांनी पहिलंच सूत्र असं सांगितलेलं आहे की योगश्चित्त वृत्ती निरोधा. योग, चित्त, वृत्ती आणि निरोध म्हणजेच काय, तर सोप्या भाषेत चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे आपले विचार, निरोध म्हणजे त्याच्यावरचं नियंत्रण. ह्या सगळ्यावर, मनातल्या विचारांवर आपण नियंत्रण आणायला शिकलो की त्याला योग असं म्हणावं. पण त्याच्याकडे ते चौथ्या टप्प्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे यम, नियम, आसन आणि प्राणायाम सांगितल्यानंतर खरं मानसिक स्तरावर योग सुरू होतो आणि तो म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय, तर प्रतिआहार. आपली जी काही पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती सतत बाहेर धाव असते. डोळेसारखं नवीन काहीतरी दिसतंय का बघत जातो. म्हणून मग आज मी काय फर्ग्युसन कॉलेज रोडला फिरतो, आज मग मी काय सारसबागेत जरा जाऊन फिरून येतो. एकाच ठिकाणी फिरायचं म्हटलं तरी आपल्याला कंटाळा येतो, कारण डोळ्याला तेच तेच दिसत राहिलं तरी कंटाळा येतो. तर ह्या पंच ज्ञानेंद्रियांचा जो काही बाह्य जगातला आहार आहे, तर त्यापेक्षा सुद्धा या पंच ज्ञानेंद्रियांची टोकं आत वळवून आत जो काही त्यांचा आहार आहे ते बघायला शिकवणं म्हणजे प्रतिआहार म्हणजे प्रत्याहार असं म्हटलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला जमायला लागलं की आपोआपच जसं म्हटलं की शरीर शिथिल व्हायला लागलं, हलकं व्हायला लागलं, श्वसन संथ आणि शांत व्हायला लागलं आणि आपोआपच आपण आपल्या मनाच्या हालचाली बघायला लागलो. आणि धारणा, ध्यान आणि समाधी हे जे अंतरंग योगातले 3 टप्पे म्हणजे काय, तर मनातल्या हालचालींकडे म्हणजेच विचारांकडे, भावनांकडे, वृत्तींकडे, तरंगांकडे साक्षीत्वाने हळूहळू बघायला शिकणं. तर असा हा योगाचा सगळा प्रवास आहे. बापरे, हा या पद्धतीनं मी योग कधीच समजून घेतला नव्हता. म्हणजे खरं तर म्हणजे परत परत तो जो प्रश्न पडतो ना की योग हा व्यायाम आहे का, तर मला वाटतं ह्या सगळ्यातनं त्याचं एक बऱ्यापैकी उत्तर सापडतं. पण तरीही खूप लोक, म्हणजे आता नवीन वर्षाची सुरुवात आहे, सगळ्यांचे काहीतरी नवीन वर्षाचे संकल्प, रेझोल्युशन्स तयार असतील आणि आता हे प्रत्येकाच्या लिस्टमध्ये कुठेतरी असतं ना की मला निरोगी राहायचं आहे, मला माझं आरोग्य थोडं चांगलं जपायचं आहे. तर त्यामध्ये काहीतरी शरीरासाठी करणं आणि त्यासाठी काय मनालाही त्यातनं शांतता मिळणं हा हेतू असतोच. तर ज्यावेळेस निरोगी आयुष्यासाठी योग या पद्धतीनं आपण बघायला लागतो, त्यावेळेस काय अप्रोचने तो केला पाहिजे आणि काय टप्प्यात सुरू केला पाहिजे. म्हणजे आता समजा माझ्यासारखा माणूस आहे की ज्याने कधीच योग केलेला नाही, म्हणजे फार फार तर माझ्यासाठीचा योग काय, तर ते शाळेत कवायतीला बसवल्यानंतर जे करायला लावतात की सूर्यनमस्कार, अर्थात सूर्यनमस्कार आलेच, पण ते कवायतीला बसल्यानंतर आम्हाला शाळेत सांगायचे की बैठी कवायत असायची, त्यावेळेस काही कवायतीचे प्रकार करून घ्यायचे आणि मग कुणीतरी एक योगाचे शिक्षक असायचे जे काही व्यायाम प्रकार योग म्हणून आमच्याकडनं करून घ्यायचे. ती तेवढीच ओळख जर सीमित असेल तर कशी सुरुवात करावी? सुरुवात ही सूर्यनमस्काराने केलेली कधीही चांगली.
सूर्यनमस्काराला खरं तर सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं जातं आणि सध्याच्या काळात तुम्ही जसं म्हटलात की व्यायामाची खूप आवड आहे लोकांना आणि योगातून काही व्यायाम घडत नाही. त्यांनी 14 सूर्यनमस्कार घालून बघावेत आणि त्यात किती घाम येतो आणि किती चांगलं शरीर चांगल्या प्रकाराने हलतं याचा नक्की अनुभव घ्यावा आणि ती खरी योगाची सुरुवात किंवा पहिली पायरी आहे. त्यामुळे अगदी समजा तुम्हाला सवय नसेल तर अगदी 4 सूर्यनमस्कारापासून सुद्धा सुरुवात करा. मग हळूहळू वाढवा 6, 8, 10. काही पद्धतींमध्ये 12 सूर्यनमस्कार म्हटलं जातं, काही पद्धतींमध्ये 14 सूर्यनमस्कार म्हटलं जातं, काही ठिकाणी 108 सुद्धा सूर्यनमस्कार घातले जातात. पण 14 सूर्यनमस्कार हे आजच्या काळात वेळ आपला जर विचारात घेतला तर संपूर्ण जो काही 40-45 मिनिटाचा जर एक आपण योगाचा अभ्यास करायचं ठरवलं तर त्यात 12 ते 14 सूर्यनमस्कारासाठी आपल्याला साधारण एक 5 ते 6 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर सुरुवात ही सूर्यनमस्काराने केली तर हळूहळू काय होतं की आपलं शरीर मोकळं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही हाडांचा सापळा आहे, स्केलेटन जो आहे तो सगळा मोकळा व्हायला लागतो. सूर्यनमस्कारामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये तुमचं शरीर एकदा पुढे वागतं, एकदा मागे वागतं आणि असं सातत्याने 10 किंवा 12 वेळा तुम्ही करताना आपोआपच तुमचं शरीरावर नियंत्रण यायला लागतं. हाडाचा सांगाडा जो आहे तो कसा चांगल्या पद्धतीने वापरावा, त्याचं बॅलन्सिंग कसं करावं हे आपोआप आतून उमजत जातं. श्वासोच्छवासावर नियंत्रण येतं. पोटावर चांगला दाब आल्यामुळे पोटाचे तर प्रॉब्लेम्स आता सध्या काही बोलायलाच नको. म्हणजे फास्ट फूड आहे, जंक फूड आहे, शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. तर शारीरिक हालचाली ह्या इतक्या उत्तम रीतीने सूर्यनमस्कारामध्ये तुमच्या घडतात. त्यामुळे सूर्यनमस्काराचा फायदा हा निश्चितपणे आहेच. त्याला सर्वांग सुंदर व्यायाम असं सहज सोप्या भाषेत जरी म्हणलेलं असलं तरीसुद्धा ती खरं तर एका शक्तीची, दिव्यत्वाची, चैतन्याची अशी सुंदर साधना समजली जाते. म्हणजे ओम ह्राम मित्राय नमः असं आपण म्हटलं की त्याच्यात ओंकार येतो, ज्याला योगामध्ये सर्वोच्च असं स्थान आहे नादानुसंधानम या प्रकारामधून, तर तो ओंकार येतो. ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्राहा हे जे मंत्र आहेत तर ते आपल्या आतली जी काही षटचक्र नावाची एक संकल्पना अतिशय उच्च प्रकारची, त्याच्यावर आता कितपत आपल्याला आता या मर्यादित वेळेत बोलता येईल माहिती नाही, पण एक जाता जाता मला असं वाटलं की तेही सांगावं. तर त्या षटचक्रांना स्टिम्युलेशन किंवा कंपन ही ह्राम ह्रीम या बीजमंत्रातून मिळते. मग त्याच्यानंतर मित्र, रवी, सूर्य, भानू ही सूर्याची जी नावं आहेत ती काही अशीच कोणाला तरी मला काहीतरी देवानंद आवडलं, मनोज कुमार आवडलं म्हणून ठेवलेली नाही आहेत. तर वेगवेगळे जे काही गुण त्या सूर्याचे आहेत त्याच्यावरून मित्र, रवी म्हणजे जगाचा नायक आहे, तो सगळ्यांना तेज देणारा आहे. भा म्हणजे तेज आहे आणि भारत आपल्या देशाचं नावही तेजाशी एकरूप झालेला म्हणून भारत असं आहे. तर तसं भास्कर असं केलेलं आहे, म्हणजे ज्याचे कर म्हणजे किरण जे आहेत ते अत्यंत तेजस्वी आहेत म्हणून सूर्याला भास्कर असं म्हटलं जातं. अशी 12 नावं जी आहेत ती प्रत्येक मंत्रामध्ये येतात. आणि नमहा हा विसर्ग जो आहे त्याच्यातून एक आपल्या आतल्या सगळ्या निगेटिव्हिटीचा निचरा हा अतिशय चांगल्या प्रकारे होऊन आपलं मन सकारात्मक व्हायला मदत होते. म्हणजे सूर्यनमस्कार ही मी म्हटलं तसं पहिली पायरी जरी म्हटलं तरी त्या पहिल्या पायरीचेच किती फायदे हे आहेत हे बघा त्याच्यात. आणि सॉरी सूर्यनमस्कारांबद्दलच बोलतो तर योग्य सूर्यनमस्कार कसे घालायचे, कारण आता ते इतकं त्या फक्त आसनांमध्ये राहिलंय ना, म्हणजे आता जिम्समध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी स्ट्रेच म्हणून सुरुवातीलाच म्हणजे वॉर्मअपसाठी, स्ट्रेच नाही वॉर्मअपसाठी बऱ्याचदा सूर्यनमस्कार घालायला लावतात. एक 5 सूर्यनमस्कार करा, तुमचं बेसिक हाडं मोकळी होतील आणि मग व्यायामाला लागा. तर याही अप्रोच नाही, मग फक्त ते शरीराच्या हालचालींपर्यंतच राहतं. आणि आता तुम्ही ते जे काही त्यातले मंत्र आहेत तर योग्य सूर्यनमस्कार घालायचा असेल तर तो कसा घालायचा? तो बोलण्यातून सांगणं जरा थोडंसं अवघड आहे. अच्छा. पण ज्या 10 स्थिती आहेत आणि त्याच्यामध्ये जी काही आसनं आहेत, म्हणजे पहिलं जे आहे ते आपण हस्त उत्तानासन किंवा सूर्यनमस्कार म्हणतो. दुसरं जे आहे ते पादहस्तासन किंवा जानुभालासन म्हणतो. तिसरा आपण डावा पाय मागे नेतो, त्याचा गुडघा टेकवतो, त्यावेळेला अश्वसंचलनासन किंवा अर्धभुजंगासन होतं. मग दुसराही पाय मागे नेतो त्यावेळेला आपली ताठ तिरकी स्थिती जी होते ती तोलांगुलासन किंवा समकायासन असं म्हटलं जातं. मग आपण खाली जेव्हा जातो फक्त कंबर आपली वर असते त्यावेळेला साष्टांग नमस्कार किंवा अष्टांग नमस्कार असं म्हटलं तर 8 अंग आपली ही सगळी त्याच्यात टेकली जातात. मग त्याच्यानंतर आपण भुजंगासनाच्या स्थितीत येतो, मग नंतर पर्वतासनाच्या स्थितीत येतो आणि मग इथे परत एकदा जी काही आसनं पहिल्यांदा आपण करत गेलेलो तीच परत रिपीट होतात. जो पाय मागे नेला तोच परत दोन्ही हातांच्या मध्ये आणणं, जो पाय मागे नेलाय तो दोन्ही हातांच्या मध्ये आणणं हे अतिशय अवघड आहे. आणि तरुण मुलं जी म्हणतात की सूर्यनमस्कारामुळे काहीच घडत नाही, त्यांनी दोन्ही हाताच्या मध्ये तो आणून बघावा आणि त्याच्यातून आपल्या कमरेचे जे काही ताण ते हळूहळू कसे कमी होतात हे निश्चितपणे बघावं. मग दुसरा पाय पुढे आणायचा आणि परत नमस्कार स्थिती द्यायचा. असा 10 आकड्याचा 12 आकड्याचा हे सर्वसाधारणपणे म्हणजे आपल्याकडे पुण्यात किंवा महाराष्ट्रामध्ये 10 आकड्याचा सूर्यनमस्कार जो प्रचलित आहे त्याला औंधकर पद्धत असं म्हटलं जातं. औंधकर
हे का म्हटलं जातं तर साताऱ्याच्या जवळ जे औंध म्हणून संस्था संस्था आहे आहे. तर तिथे पंतप्रतिनिधी भवानराव पंतप्रतिनिधी म्हणून जे काही एक राजे होऊन गेले तर त्यांनी आयुष्यभर अतिशय तळमळीने समर्थांनी जे काही सूर्यनमस्काराचा प्रसार प्रचार केलेला होता तोच पुढे तरुणांपर्यंत नेण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर सूर्यनमस्काराच्या प्रसार प्रचाराचं कार्य केलं आणि त्यांनी जो काही एस्टॅब्लिश केला 10 आकड्याचा सूर्यनमस्कार त्याला औंधकर पद्धतीचा सूर्यनमस्कार असं म्हटलं जातं आणि तो नमस्कार आपण योग्य समजावा. आणि त्याच्यात आणखीन एक पॅरामीटर किंवा निकष हा अतिशय महत्त्वाचा पाळला पाहिजे. काही जण 10 सेकंदात घालतात, काही जण 20 सेकंदात घालतात. तुम्ही 20व्या वर्षी 25व्या वर्षी घातला तर कदाचित लगेच तुम्हाला त्रास होणार नाही. पण 30, 35, 40 ह्या वयाच्या टप्प्यावर किंवा महिलांनी जर काही घालत असतील नमस्कार तर फास्ट सूर्यनमस्कार, मीडियम स्पीड सूर्यनमस्कार आणि स्लो सूर्यनमस्कार याच्यामध्ये मीडियम स्पीड सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम किंवा ऑप्टिमम फायदे देणारा असं समजला जातो. म्हणजे साधारणपणे 30 ते 35 सेकंदात तुमचा 10 आकड्याचा एक सूर्यनमस्कार जर होत असेल तर तो सूर्यनमस्कार योग्य असा समजावा. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये श्वास घेणं आणि श्वास सोडणं हे आलटून पालटून होत असतं. फक्त 4 स्थितीमधून खाली जाताना आपण जो श्वास सोडलेला आहे त्या श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये आपण जेव्हा खाली जातो त्यावेळेला नकळतपणे एक बहिर्कुंभ काही घडतो. म्हणजे प्राणायामाशी कनेक्शन आपोआपच त्याचं येतं आणि श्वासावरही नियंत्रण तुमचं यायला लागतं. अशा ढोबळमानाने सूर्यनमस्काराबद्दल काही गोष्टी सांगता येतील पण प्रत्यक्ष तो सूर्यनमस्कार कसा घालायचा हा प्रत्यक्ष तो बघायलाही हवा. म्हणजे आयडियल पोश्चर कशा असावीत पण साधारणपणे ह्या पद्धतीने गेलं तर सूर्यनमस्कार आपल्याला व्यवस्थित चांगले घालता येतात. आणि सर तुम्ही 2 गोष्टी हे एक्सप्लेन करताना महत्त्वाच्या गोष्टींवरती स्ट्रेस केला ते म्हणजे प्राणायाम एक आणि ओंकार. सो प्राणायामाबद्दल पण समजून घ्यायला आवडेल कारण प्राणायाम केला पाहिजे त्याचे खूप फायदे आहेत हे सगळं बोलतात पण नक्की प्राणायाम म्हणजे काय फक्त श्वास घेणं श्वास सोडणं का किंवा कपालभाती करणं नक्की काय आहे म्हणजे श्वासाचा इम्पॉर्टन्स आहे वगैरे मान्य पण नक्की काय आहे ते त्याचं सायन्स काय आहे ते कसं केलं पाहिजे हे नाही कळत आहे आणि त्याच्याबद्दल इतका दंगा आहे आजूबाजूला त्यामुळं नक्की राईट टेक्निक कुठलं हेच कळत नाही. खरं आहे. प्राणायाम या विषयाबद्दल खूप चांगल्या रीतीने समजून घेण्याची गरज ही आजच्या काळात निर्माण झालेली आहे. कारण सगळ्यात बेसिक असा प्रॉब्लेम आहे ना की ऑलमोस्ट 70 ते 80% लोकांना जरा कुठेतरी हवा बदलली वातावरण बदललं की पहिलं सर्दी होते. मग त्याचं रूपांतर पडशात होतं. मग अँटीबायोटिक्स घेतल्याशिवाय आमची सर्दी बरीच होत नाही, कफ होतो तो खोकला 4-4 महिने बरा होत नाही. या सगळ्यासाठी ते खरं तर योग हा योगोपचार म्हणून वापरला जाऊ नये पण योगोपचाराच्या माध्यमातून तुमची जर योगाशी ओळख होत असेल तर योग हा नक्कीच चांगला आहे. तर योगोपचार ह्या ॲस्पेक्टनी बघितलं तर प्राणायाम हे या सगळ्या प्रॉब्लेम्सवर अतिशय उत्तम असं एक उत्तर रामबाण आपण उपाय म्हणतो तसं आहे. प्राणायाम म्हणजे काय तर प्राण आयाम प्राणावर नियंत्रण किंवा प्राणावर कंट्रोल. मग हा प्राण म्हणजे काय आहे तर हे सगळं जग जे चाललेलं आहे ना ते एका विशिष्ट सूत्रानुसार किंवा एका विशिष्ट पद्धतीने एक काहीतरी एक अनुशासन त्याच्या मागे आहे असं सर्वसामान्य माणूस किंवा सगळेच त्याच्यावर एक विश्वास ठेवून पुढे जात असतात. त्याला आपण विश्वशक्ती असं म्हणतो. कुणी त्याला परमेश्वर म्हणेल, कुणी ईश्वर म्हणेल, कुणी त्याला विश्वशक्ती म्हणेल. ती जी काही शक्ती किंवा ते जे काही सूत्र आहे ना ते सगळं पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये माणसामध्ये सुद्धा आहे, तुमच्या माझ्यामध्येही आहे आणि ते सगळ्यांमध्ये एकसारखं आहे. त्याला योगानी प्राणशक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे विश्व चालवणारी जी शक्ती आहे त्या विश्वशक्तीचाच एक अंश तुमच्या माझ्यामध्ये जो काही काम करतोय त्याला प्राणशक्ती असं म्हटलेलं आहे. तर ही प्राणशक्ती का म्हटली आणि त्याचं महत्त्व काय आहे त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. म्हणजे खरं तर न आवडणारं उदाहरण आहे की माणूस एखादा गेला तो असा आडवा झोपलेला आहे आणि एखादं लहान मूल विचारू शकेल की आपल्याही मनात येतं तो लहान मुलं विचारतं हे अमके अमके गेले म्हणजे काय ते तर इथेच आहेत. त्याला काय उत्तर देणार आपण? शरीर त्यांचं तिथेच आहे. त्या शरीरातली काम करणारी जी काही प्राणशक्ती आहे ती त्या शरीराला सोडून निघून गेली. म्हणून आपण एखाद्या माणसाला साधं आपण म्हणतो की ते गेले, निवर्तले, निधन झालं पण खरा अर्थ असा आहे की ते गतप्राण झाले किंवा त्यांचं प्राणोत्क्रमण घडलं असं आपण म्हणतो ना. म्हणजे प्राणाचं उत्क्रमण प्राण त्यांच्या शरीरातून निघून गेला. म्हणजे 5 पंचप्राण आणि 5 उपप्राण असे 10 प्रकार वेगवेगळे त्यात काम करत असतात पण ढोबळमानाने त्याला आपण प्राण असं म्हणतो. तर या शरीरामध्ये जी काही बेसिक व्हायटल एनर्जी किंवा फोर्स जो आहे ना तो हा प्राणायाम आहे आणि त्या प्राणाला ओळखणं त्याच्याशी मैत्री करणं आणि हळूहळू त्याच्यावर नियंत्रण आणणं म्हणजे प्राणायाम आहे.
म्हणजे काय होतं की शरीराच्या काही व्याधी असतील तर आपण ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जातो किंवा शरीराचे रोग बरे करणाऱ्या ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातो. मनाचे जर काही आजार असतील तर आपण मानसोपचार तज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्टकडे जातो, सायकॅट्रिस्टकडे जातो. पण शरीर, मन आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सटल ज्या संकल्पना आहेत, बुद्धी, भावना, विचार, या सगळ्या स्तरांवर आजच्या काळामध्ये माणसाला प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. या सगळ्यासाठी तुम्ही काही वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे जात राहणार, कारण डॉक्टर्सकडे गेल्यावर त्याचं उत्तर मिळेलच तुम्हाला असंही नाही. तर या सगळ्या गोष्टींवर कुठली शक्ती नियंत्रण ठेवते तर ती प्राणशक्ती. म्हणून त्या प्राणशक्तीवरच आपण नियंत्रण ठेवलं म्हणजे आपली काही जी जाणीव आहे त्या जाणीवेच्या माध्यमातून त्या प्राणशक्तीवर जर नियंत्रण आणायला सुरुवात केली तो आपोआपच या सगळ्या स्तरांवर आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या आपोआप हळूहळू करत सेटल व्हायला निश्चितपणे मदत होते. त्याच्यामध्ये 2 प्राचीन ग्रंथात ते श्लोक मला असं वाटतं सगळ्यांना ऐकायलाही खूप आवडतील आणि ते समजून घेणंही खूप गरजेचं आहे. प्राणायामाच्या बाबतीत असं म्हणलेलं आहे, प्राणायामेन युक्तेन सर्व रोगक्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवाः. प्राणायाम हा चांगला आहे आणि तो जो युक्त म्हणजेच योग्य रीतीने जर केला तर जेवढ्या काही व्याधी किंवा आजार किंवा जे काही आपल्याला त्रास असतील ते हळूहळू नाहीसे व्हायला लागतील असं सांगितलेलं आहे. पण सध्याच्या पॅथीमध्ये किंवा उपचारामध्ये आपण असं बघतो की फक्त एक ब्रायटर साईड जशी आपण म्हणतो ना ती चांगली बाजू सांगितली जाते, पण त्याचे साईड इफेक्ट्स आहेत ते सांगितले जातीलच किंवा नीट सांगितले जातील असं नाही. कुठेतरी तळटीप असते ना एखाद्या म्हणजे याच्यात उदाहरण वाईट आहे पण दारूच्या बाटलीवर अगदी खाली किंवा सिगरेटच्या याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं की हे कॅन्सरस आहे, त्याला काही अर्थ नसतो. पण योगाने ढळढळीत त्याच श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की प्राणायामेन युक्तेनं सर्व रोग क्षयो भवेत. क्षय म्हणजे हळूहळू होईल. आज तुम्ही प्राणायाम केला आणि मला आता डोकं दुखते आणि अनासिनची गोळी घेतली नाही 15 मिनिटात डोकं दुखायचं थांबलं पण ते परत 2 तासांनी दुखायला लागतं हा भाग वेगळा. पण प्राणायाम केला आणि लगेच माझे प्रॉब्लेम सुटलेत असं होणार नाही. तर पतंजलीने जसं तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, सातत्य, निरंतर, दीर्घकाल आणि श्रद्धा म्हणजे श्रद्धेने जर तुम्ही करत राहिलात प्राणायाम तर निश्चितपणे हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे हळूहळू कमी होतील. पण अयुक्ताभ्यास योगेनं काही मार्गदर्शन न घेता मला असं वाटतंय म्हणून मी करतो. बागेत आपण बघतो माझ्या प्राणायामाच्या पुस्तकामध्ये खूप मजेशीर रीतीने मी ते लिहिलेलं आहे. बागेमध्ये जोरजोरात श्वास घेत किंवा असं करत करत माणसं फिरत असतात. कपालभाती मग तो प्राणायाम आहे का काय म्हणजे शेवटच्या पंथाला लागलेत असं वाटावं इतका विचित्र पद्धतीने केला जातो. तर ते मार्गदर्शन म्हणजेच युक्तरीतीने करणं. पण ते तुम्ही अयुक्तरित्या केलं तर सर्व रोग समुद्भवाः, नसलेले त्राससुद्धा तुम्हाला हळूहळू होऊ शकतील हेही तितक्याच स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून प्राणायामाचं महत्त्व जितकं आहे तितकंच तो प्राणायाम चांगल्या रीतीने शिकणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हा एक श्लोक आहे. दुसरं प्राणायामाची शक्ती किंवा ताकद किती आहे तर यथा सिंहो गजो व्याघ्रौ भवेद वश्यः शनैः शनैः तथैव सेवितो वायुर अन्यथा हंती साधकम. मग अशी सर्कशीचं उदाहरण आलं तेच परत आलं. मला वाटतं सगळ्या योग्यांना सर्कशीचं फार आकर्षण किंवा हा विषय आवडत असावा. पण पूर्वीच्या काळी जसं आपण म्हटलं की सिंह, वाघ, हत्ती हे आणले जायचे आणि त्यांच्याकडून खेळ करून घेतला जायचा. तो रिंग मास्टरने नुसता असा चाबूक असा वर उगारला की लगेच तो हत्ती किंवा वाघ असे 2 पाय पुढे करायचे किंवा त्या याच्यामधून आगीच्या गोलामधून उड्या मारायचे. आणि जे आपण करू शकत नाही किंवा जे अशक्य वाटतं त्याला लोक टाळ्या वाजवतात. पण हे आज ते वाघसिंह काल आणले आणि आज लगेच सुरू केलं असं व्हायचं नाही. 4-5 वर्ष तो रिंग मास्टर डे इन डे आऊट त्यांना खायला द्यायचा, त्यांना काही दुखलं खुपलं तर त्यांना औषध द्यायचं. म्हणजे त्यांना एक वाघ, सिंह किंवा हत्ती ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि म्हणूनच त्याचं आपल्याला खूप कुतूहल असतं. तर वाघ सिंहाची ही शक्ती ही क्रूरसुद्धा तितकीच आहे. जरा काहीतरी चुकलं म्हणजे आपण सर्कशीतली उदाहरणं काहीतरी बघितलेत की त्यांनी ते दाढी करताना थोडंसं रक्त लागलं होतं तर त्या रिंग मास्टरला त्यांनी खाऊन टाकलं होतं अशी एक केस आहे. तर अशी ती जी शक्ती ती योग्य रीतीने हाताळली नाही, त्याच्याशी जर ओळख करून घेतली नाही तर ती तुम्हाला खाऊन टाकेल म्हणजे तुमचा अंत करून टाकेल. म्हणून हंती साधकम. म्हणून प्राण ही शक्ती वाघ, सिंह किंवा हत्तीसारखी ताकदवान आहे आणि त्याच्याशी हळूहळूच ओळख करून घ्या नाहीतर तुमचा नाश करायला सुद्धा ती पुढे मागे बघणार नाही. हेही स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. तसं प्राणायामाबद्दल मला वाटतं जर समजून घेतलं आणि त्यात सुद्धा कसं आहे की प्राणायामामध्ये सुद्धा 4 स्तर आहेत. अच्छा. एक बेसिक किंवा मूलभूत प्राणायाम आहे. भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम. काही जण हेच आयुष्यभर करतात आणि म्हणतात आम्ही प्राणायाम करतो आणि तेच अर्धा ताचा पाऊण तास सुद्धा करतात. ते केले तर चूक आहे का तर चूक काही नाही आहे. पण तुम्ही इयत्ता पहिलीतलं तुमच्या कविता वगैरे ती आवडते, मला आवडते ती शाळा वगैरे, मला खूप कविता त्या अजूनही आठवतात की आवडतात. म्हणून तुम्ही पहिलीतच जर 10 वर्ष राहिलात
तर तुम्ही ग्रॅज्युएशन परत पोस्ट ग्रॅज्युएशन पण घेऊ शकाल का मला सांगा. तर तसं भस्त्रिका अनुलोम विलोम कपालभातीच करत राहतात. त्यामुळे पुढचा प्राणायाम काय आहे हो त्यांना शिकवणारी दुर्दैवाने आज मंडळी पण नाही आहेत आणि त्यांच्यातही काही त्याच्यात स्वारस्य नसतं. तर भस्त्रिका कपालभाती अनुलोम विलोम हा पहिला टप्पा समजला जातो. त्याच्यानंतर मग हठयोगात अष्टकुंभक ही संकल्पना आहे. म्हणजे 8 प्रकारचे कुंभक पतंजलींनी श्वास घेणं आणि सोडणं म्हणजे पूरक रेचकापेक्षा सुद्धा कुंभक म्हणजे प्राणायाम अशा अर्थाचं एक अतिशय महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे. ते 8 प्रकारचे कुंभक अष्टकुंभक जे आहेत ना ते समजून घेणं गरजेचं आहे. तर तो थोडासा दुसरा टप्पा येतो. तिसरा टप्पा जर आत आपल्याला हवा रोखून धरायची आहे म्हणजे मग फुफ्फुसावर हृदयावर किंवा इतर सगळ्या नाजूक अवयवांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून 3 प्रकारचे बंधही सांगितलेले आहेत. जालंधर बंध, मूलबंध, उड्डाण बंध ही सगळी नावं आपण ऐकलेली. तर 3 बंध ते शिकून घेणं हा तिसरा टप्पा आहे. आणि मग त्या 3 बंधांसकट हे अष्टकुंभक करणं म्हणजेच शास्त्रोक्त विधिवत त्रिबंध कुंभकासहित केलेला प्राणायाम असा जर आपण शिकून घेतला आणि तो करायला लागलं तर अगदी निश्चितपणे 1, 2, 3 महिन्यातच आपल्याला शारीरिक मानसिक सगळ्या स्तरांवर निश्चितपणे बदल घडतोय हे लक्षात यायला लागतं. इतकं प्राणायामाचं महत्त्व या बहिरंग योगातलं आहे. सर तुम्ही जो सुरुवातीला सांगितलं प्राणायामाचा पहिला टप्पा तोच जर आम्ही थोडंसं एक्सप्लेन करू शकलो की कसा करावं कारण का ज्यांना अगदीच काही माहिती नाही त्यांनी ते बेसिक एवढंच केलं जातं. तर त्याचं एक बेसिक टेक्निक सांगू शकलो तर कारण हो सांगतो. आता म्हणजे कसं सूर्यनमस्कार तुम्ही म्हणल्यावर इथे अडचण आहे की सूर्यनमस्कार मी काही घालून दाखवू शकणार नाही. पण प्राणायामातले हे जे बेसिक प्रकार आहेत ना त्यात भस्त्रिका म्हणजे हात असे बाजूला सहज सगळं करायचं आहे. कुठेही असं ओढलेपणा अवघडलेपणा कुठेही नको. हात असे ठेवायचे, अंगठा 4 बोटावरून कोपराशी टेकलेली. जोरात श्वास म्हणजे खूप जोरात घ्यायचा नाही तर आपण जो श्वासोच्छ्वास नेहमी चालू त्याच्यापेक्षा थोडासा फोर्सफुली असं 10 वेळा करायचं. त्याला भस्त्रिका प्राणायाम असं म्हणलेलं. म्हणजे जुन्या काळामध्ये लोहार जो होता ना तो आपला भाता वापरायचा. त्या भात्या म्हणजे तो जो काही एक चांबड्याचा एल्बो होता आणि त्याला एक दांडी बांधली असं माहिती तुम्ही गाणं ऐरणीच्या देवाला त्याच्यामध्ये ते जसं आहे ना तर तसा तो फासफूस असं जसं करतो तो त्याच्यातून तो जो निखारा आहे तो चांगला फुलतो आणि तो निखारा फुलल्यामुळे लोहार त्याचं लोखंड चांगलं तापवून जशी हवी तशी वस्तू उत्तमरित्या बनवू शकतो. अशा सगळ्या रीतीने भस्त्राव लोहाकारकम असं त्या प्रक्रियेचं नाव आहे. म्हणजे लोहार जसा त्याचा भाता इफेक्टिव्हली चालवून त्याचं काम सगळं आहे ते करून घेतो तर तसं आपल्या हृदय आणि फुफ्फुसाचा भाता म्हणजे खरं तर फुफ्फुसाचा जास्ती पण प्राचीन काळामध्ये ग्रंथामध्ये हृदयालाही फुफ्फुसासारखंच असं नाव भाता असं नाव ठेवलेलं आहे. तर हृदय आणि फुफ्फुसही उत्तम काम ज्याची चालतात त्याचं आपोआप आरोग्य सुधारतं. तर तसा त्या लोहाराच्या भात्याप्रमाणे तुम्ही हा भाता चालवा म्हणजेच तो आपण असा बघितला त्याच्यात फासफूस असे आवाज आले आणि त्याच्यामुळे एक तुम्हाला खूप गंमत वाटेल की आपण आपल्या नेहमीच्या श्वासोच्छवासामध्ये 350 ते 400 cc एवढी हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो. प्रत्यक्षात आपल्या फुफ्फुसाची क्षमता ही 4600 ते 5300 cc म्हणजे नाजूक माणूस असेल त्या 4 म्हणजे ॲव्हरेज 5000 cc धरा. 5000 cc क्षमता असलेलं फुफ्फुस आपण फक्त 350 ते 400 cc एवढ्याच क्षमतेमध्ये वापरतो. या भस्त्रिका प्राणायामामध्ये आपण ही जी हालचाल करतो ना त्याच्यामध्ये हा छातीचा पिंजरा जो आहे तो असा होतो किंचित वर उचलला जातो आणि किंचित तिरकाई होतो आणि त्यामुळे आतली जी फुफ्फुस आहेत ती फुलेस कपॅसिटीने त्यात व्हॅक्यूम क्रिएट होऊन आतली जी ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे बाहेरचं तर त्याच्यातून ओढली जातात सगळी आणि 5000 cc हवा आत चांगली भरली जाते. आणि तसंच या छातीच्या पिंजऱ्याचे इंटरकोस्टल मसल असतात तेही आपण फारसे आता बघा ना तुम्ही म्हणजे 350 ते 400 cc हवा आपण आत घेतोय 5000ची क्षमता असताना तर ते किती हलणार आहेत तर ते इंटरकोस्टल मसल जे आपल्या सॉक्सचे असतात तर तसे ते मसल कार्यरत होऊन आपोआपच आपल्या छातीचा पिंजरासुद्धा फुलेस कपॅसिटीने हलायला लागतो चांगला. डायफ्राम आपला चांगला हलायला लागतो आणि त्याच्यामुळे या भस्त्रिका प्राणायामामुळे आपलं जास्तीत जास्त फुफ्फुस हवेने भरणं आणि तो कार्बन डायऑक्साईड जगळा जो आहे तो बाहेर चांगल्या रीतीने फेकला जाणं हे या बेसिक किंवा मूलभूत प्राणायामातल्या पहिल्या प्रक्रियेनेच घडायला लागतं. तर इतका हा महत्त्वाचा असा प्राणायाम आहे. त्यानंतर मग कपालभाती. कपालभाती ही खरं तर प्राणायाम नाही आहे ती शुद्धिक्रिया आहे. योगामध्ये जसं आयुर्वेदामध्ये पंचकर्म आहे तशी योगामध्ये ही षटकर्म सांगितलेली आहेत आणि त्या षटकर्माला कुठलंही औषध लागत नाही कुठल्याही डॉक्टरांचं मार्गदर्शन लागत नाही. फक्त ज्या योगतज्ञाला काही बऱ्यापैकी कळतं अशाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जर केली तर शरीरामधलं सगळी जे काही अशुद्धी आहे ती सगळी निघून जाते आणि त्याच्यातली फुफ्फुसाची
अतिशय उच्च प्रकारची शुद्धी किंवा शुद्धी क्रिया म्हणजे कपालभाती आहे. यात फोर्सफुल एक्झलेशन आहे आणि इन्हेलेशन हे पॅसिव्ह आहे. ते कसं करायचं ते दाखवतो. फोर्सफुली म्हणजे मी एखादी मेणबत्ती लांब आहे आणि मी ती अशी नाजूक फुंकली तर ती विझणार नाही. मग माझ्या लक्षात येतं की इन्स्टंटेनियस आणि असं केलं तर थोडीशी लांब असेल तरी सुद्धा ती विझते. ही तोंडाने आत्ता मी जशी इन्स्टंटेनियस आणि फोर्सफुल हवा सोडली ना तशी ती नाकाने सोडणं आणि घेतलं जाणं हे आपलं आपण आपोआप होतं, पॅसिव्हली होतं. हे समजून घेणं सुद्धा का गरजेचं आहे. कपालभाती करताना तर होतं हे थोडंसं गंमत वाटेल किंवा कुणावर टीका करण्याचा उद्देश नाही, पण हे चुकीचं घडू नये. बाकी शरीराचं काहीच काम नाही आहे. इव्हन एक मोठा गैरसमज असा की पोट आत खेचणं म्हणजे कपालभाती आहे. तुम्ही फोर्सफुल हवा फक्त इथे जाणीव ठेवून जर सोडत असाल तर त्या पोटाकडे लक्ष देण्याची सुद्धा काही गरज नाही आहे. आणि पोटाकडे लक्ष न देता तुम्ही जर इथे लक्ष ठेवून करायला लागलात तर एक स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट किंवा स्पिरिच्युअल बेनिफिट अतिशय मोठ्या प्रकारचा असा अनेक जणांना मिळतो की कपालभाती केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आमची विचार करण्याची क्षमता सुधारली आहे किंवा इंट्युटिव्ह पॉवर हा खूप मोठा शब्द झाला. पण आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्यातून एखादा निष्कर्ष काढणं किंवा चांगलं डिसिजन घेणं चांगलं जमायला लागलं. हे का होतं तर जेव्हा आपण इथून फोर्सफुली हवा सोडतो ना तर त्या फोर्सफुल हवेचा कुठेतरी स्पर्श या सगळ्या आजूबाजूलाही होत असतो, ज्याला आपण त्रिनेत्र किंवा थर्ड आय असं म्हटलेलं आहे. ते का म्हटलेलं आहे तर तिथेच आपल्या पिनियल पिच्युटरी ग्रंथी आहेत हा एक भाग आहे. आपला मेंदू एका द्रवात तरंगत असतो आणि त्याला CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड असं म्हणतात. आणि त्या CSFची तरलता किंवा जे सिग्नल्स अतिशय बारीक 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 सिग्नल्स शरीरातून येतात आणि शरीरात कुठून येतात तर बाह्य जगातून, हे सगळे ओळखून त्याप्रमाणे ॲक्ट होणं, रिॲक्शन, रिस्पॉन्स देणं हे त्या CSFचं खूप मोठ्या प्रमाणावर भूमिका असते. आणि हे जेव्हा आपण फोर्सफुल आपण एक्झलेशन करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या CSFमध्ये तरंग चांगल्या प्रकारचे निर्माण होऊन त्याची जी काही तरलता जी योग्य ऑप्टिमम लेवलला पाहिजे ती यायला लागते. आणि त्याच्यामुळे आपली विचारशक्ती, डिसिजन घेण्याची क्षमता, जे आपण नेहमी म्हणतो की ताणतणाव आहेत किंवा निर्णय खूप चांगले कसे घेतले जावेत हे सुद्धा कुठेतरी शिकवलं जातं वेगळं. तर हे कपालभातीमधून आपोआप आतून निर्माण व्हायला लागतं. म्हणजे शरीराची, मेंदूची किंवा त्या CSFची जी काही शक्ती आहे ती आपोआप चांगल्या पद्धतीने विकसित व्हायला लागते. तर अशा प्रकाराने कपालभाती ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याच्या मागचा विचारशास्त्र हे तितकं माहीत नाही. कारण आपण सगळेच बघतो म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडल्यानंतर दर दुसऱ्या कुठल्या तरी एका कोपऱ्यावरती आजी आजोबा काका कोणीतरी उभे असतात आणि मग ते त्यांचा ग्रुप सगळे मिळून काहीतरी करत असतात. आणि म्हणजे ती ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून छान आहे, पण त्याला सगळ्याचा जर आधार माहीत असेल आपल्याला, हे कुठून येतं माहीत असेल तर खूप मदत होऊ शकते. पण परत पुन्हा मी त्या प्रश्नाकडे येतो की ज्यावेळेस आपण योगासनं या सगळ्याकडे बघतो त्यावेळेस तो सर्वांगाचा व्यायाम म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं का, की ते करताना तुम्हाला व्यायाम करण्याची सुद्धा गरज आहे. म्हणजे आता समजा काय साधारण कुठल्याही व्यक्तीचं एक आयुष्य बघितलं, साधारण फार फार तर एखादी व्यक्ती तासभर दिवसभरातला काढू शकते वेळ अवेलेबिलिटीनुसार, तर साधारण तासभर काढू शकतो आपण. तर त्या तासाभरात मला योग करायचा आहे की मला जाऊन जिम ला जायचं आहे आणि तिथले शरीराचे व्यायाम करायचे आहे, तर हा प्रश्न पडू शकतो. तर फक्त योग करणं इनफ आहे की त्याच्यासोबत व्यायाम करावा लागेल, की त्या योगामध्ये सुद्धाच मला काही व्यायामाचे प्रकार आणावे लागतील, तर काय पद्धतीनं त्याचा ताळमेळ साधता येऊ शकेल? मला असं वाटतं तुमच्या वयाची सगळी जी तरुण मंडळी आहे त्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की एका हाताला योग खूप चांगला आहे हे समजतं, पण दुसरीकडे ते जिममध्ये जाऊन चांगला घाम बिम येणं हे सुद्धा खुणावते. शेवटी कसं आहे माहिती आहे का की आपली जाणीव किंवा आपला उद्देश काय आहे याच्यावर सुद्धा खूप गोष्टी ठरतात. आणि आपण म्हणतो तसं व्यक्ती तितक्या प्रकृती, हे ढोबळमानाने असं काही सांगता येत नाही की योगच चांगला किंवा व्यायाम चांगला. जिमसुद्धा चांगलं आहे, ठराविक वयापर्यंत तुम्ही जर घाम निघेपर्यंत जर काही व्यायाम करत असाल तर तो सुद्धा चांगला आहे, पण तो कुठल्या एक्सटेंटपर्यंत करायचा, मार्गदर्शक कसा आहे. आणि काय होतं की 25-30 नंतर तुम्हाला ती सवय लागते आणि 30 नंतर जरी तुम्ही हेच करत राहिलात योगाकडे न वळता तर तुमचे स्नायू हे कदाचित खूप वीक व्हायला लागतात. अनेक अशी मंडळी माझ्या संपर्कात येतात, ते म्हणतात की स्नायू खूप वीक व्हायला, डॉक्टर म्हणतात पहिलं तर जिम किंवा वजनं उचलणं थांबवा,
माझ्या वडिलांना सुद्धा बराच त्रास झाला होता. ते उत्तम वेट लिफ्टर होते त्या काळामध्ये. वाडिया कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत असताना ते आणि कॅम्पात फिशर्स क्लब होता. तर ते वेट लिफ्टिंग वगैरे त्यांनी केलं, पण नोकरी लागल्यानंतर ते सगळं बंद झालं. पण त्याच्यामुळे जो काही वाढलेला आहार होता त्यामुळे त्यांचं वजनही वाढलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या पाठीवर झाला. त्यामुळे ते नेहमी मला सांगायचे की हा व्यायाम उत्तम आहेच, पण शेवटी भारतीय व्यायाम पद्धत म्हणजे जी योगासनातून आपल्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी, हलकेपणा, पोट ताब्यात ठेवणं या गोष्टी घडतात. तर याच्यातूनही काही प्रमाणात घडतील, पण शेवटी त्याला वयाची बंधन किंवा लिमिट आहे. जिम किंवा विदेशी पद्धतीचे व्यायाम आणि योग ह्याच्याकडे किंवा योगाकडे रादर कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं याच्याबद्दल एक गमतीची घडलेली घटना आता इतक्यातच आहे, ती एक सांगतो. सकाळच्या वेळात मी पर्सनल असे सेशन्स घेत असतो किंवा कॉमन असे वर्कशॉप्स घेतो किंवा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन, आता COEPमध्ये तर त्यांना फर्स्ट इयरला योग हा विषय कंपल्सरी आहे आणि तो जर विषय दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात तुम्ही चुकवून क्लिअर केला नाही तर चौथ्या वर्षाला जे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात त्याच्यामध्ये तुमच्या नोकरीचं जे लेटर आहे ते कॅन्सल झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. इतकं योगाला महत्त्व हे अनेक विद्यापीठांमधून किंवा कॉलेजेसमधून दिलं गेलेलं आहे. तर अशा रीतीने त्या योगाला जे महत्त्व आहे त्याच्यातून तरुण मुलांमध्ये त्याचा एक उद्देश चांगला आहे हे लक्षातही येतं. पण काही सॉफ्टवेअर इंजिनियर्स किंवा IT इंजिनियर्स त्यांना हल्ली प्रॉब्लेम्सही खूप आहेत, कारण त्यांची पॅकेजेसही भरपूर असतात आणि त्यामुळे घोड्यासारखं धावणं, एक कॉम्पिटिशन निर्माण होणं, जी रॅट रेस म्हणतो. म्हणजे शरीर तर हलत नाही आहे, पण मन वाऱ्याच्या वेगाने धावतं आहे आणि ते कुठं धावतं आहे तर सारखे कुठेतरी टार्गेट्स आहेत ती कंप्लीट करायचे आहेत. असं जे काही एक प्रचंड मानसिक ओझं किंवा ताण असतो, त्यामुळे बरेचसे IT इंजिनियर्स नेहमी मला अप्रोच होत असतात त्यांचे प्रॉब्लेम सांगण्यासाठी. त्यांना पहिला मी प्रश्न विचारतो की नक्की कशासाठी तुला योग शिकायचा आहे, त्यानुसार मग त्याला थोडंसं मार्गदर्शन. बरोबर. एका IT इंजिनियरने मला सांगितलं, सर तुमचं ते बरं का, तुमचं ते योग कर्मसु कौशलम आहे ना. म्हटलं माझं नाही आहे ते, पतंजलीचं किंवा ते भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, म्हणजे गमतीचा भाग सांगितला. तर योग कर्मसु कौशलम आहे ना, ते मला फार आवडतं. म्हणजे म्हटलं काय रे, योगात असं सांगितलेलं तुम्हाला सांगत होता की कामात खूप कुशलता, म्हणजे तुमचं काम जे आहे ना ते जास्त इफेक्टिव्ह व्हायला लागतं. म्हटलं होत असते, पण म्हणजे मग ते तुला का आवडलं. जितकं चांगलं काम होईल ना तेवढ्या जास्तीत जास्त माझे पॅकेजेस वाढत जातील आणि मी 2-3 वर्षांनी जे स्विच करतो आहे कंपन्या त्या दरवर्षीसुद्धा करू शकेन. मी म्हटलं हा ॲप्रोच ठीक आहे तुझा असेल तर चांगलंच आहे, पण त्या निमित्ताने थोडासा मी त्याच्या मनामध्ये योगाचा खरा अर्थ काय तो बिंबवण्याची सुद्धा संधी सोडली नाही. मी म्हटलं की योग कर्मसु कौशलम हे गीतेत सांगितलंच आहे, पण त्याचा तुझा अधिक पैसे मिळवण्यासाठी असा जर डायरेक्ट तू जर फायदा करून घेण्याच्या दृष्टीने बघितलंस तर आज जे काही आपण वास्तव बघतोय की 35व्या किंवा 40व्या वर्षी हे सगळे IT इंजिनियर्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स थकून जातात. 60 किंवा 70च्या म्हाताऱ्या माणसासारखी वैचारिक स्थिती त्यांची निर्माण होते आणि म्हणून मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॅट्रिस्टची गरज ह्या लोकांसाठी खूप वाढलेली आहे. त्यामुळे हा दृष्टिकोन न ठेवता त्याच भगवद्गीतेमध्ये हेही सांगितलेलं आहे की कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मात कुशलता तू आण, पण ती पॅकेज मिळेल आणि कंपन्या चांगल्या म्हणून योग करू नकोस. तर ते कर्म एकदा तू चांगलं उत्तम आलं आणि तू तुझं काम करून टाकलंस की त्याच्यातून मला पॅकेज मिळेल किंवा कंपनी चांगली स्विच करता येईल किंवा Big 4 कंपन्या ज्या मुलामुळे मला माहिती आहे, तो सगळ्या Big 4 कंपन्यांमध्ये फिरलेला आहे. तर हा उद्देश न ठेवता माझं काम उत्तम होईल आणि ते काम करताना मला आनंद जास्तीत चांगला कसा मिळेल हा उद्देश तू जर ठेवलास तर भगवद्गीता किंवा योग हा खऱ्या अर्थाने समजला असं लक्षात येईल. मला असं वाटतं की अशा अर्थाने हा योग या सगळ्या तरुणांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण बोलताना ताण आणि या सगळ्याबद्दल बोलतो, तर हे बऱ्याचदा सगळ्याच ठिकाणी खूप सुचवलं जातं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ताणात असाल त्यावेळेस स्ट्रेस असेल तर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून सुद्धा योगाकडे खूप लोक वळताना दिसतात. तर ज्यावेळेस असा कुठल्याही पद्धतीचा ताण आहे, म्हणजे आता आपण ज्या पद्धतीचं आयुष्य सगळेजण जगतो की सतत कामाचं काहीतरी एक प्रेशर आहे, घरचं एक काहीतरी आहे आणि सोशल मीडियामुळे ते वाढलेलं एक नवीन काहीतरी एक ओझं सतत आपण बाळगतो आहोत. तर या सगळ्यामुळे ते नकळत प्रेशर येतात, ताण येतात, तणाव येतात. तर त्याला योग काय पद्धतीनं, योगाचा अभ्यास, योगाची प्रॅक्टिस काय पद्धतीनं त्याला मदत करू शकतं. ताणतणाव व्यवस्थापन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट हल्ली सगळ्या कंपन्यांमध्ये परवलीचा शब्द आहे, त्याच्यावर बरीचशी ट्रेनिंग्जही होतात. तर ताण हा पूर्वी एक्झिक्युटिव्ह टेन्शन्स असा एक शब्द माझ्या काळामध्ये, मी जेव्हा किर्लोस्कर उद्योग समूहामध्ये काम करत होतो मार्केटिंगला, त्याला आम्हालाही खूप ताण असे, सारखी टार्गेट्स नवीन दिली जायची आणि ती सगळी उद्दिष्ट पूर्ण करणं हे सतत असायचं. त्यामुळे एक्झिक्युटिव्ह टेन्शन्स
असा एक शब्द प्रयोग केला जायचा. पण म्हणजे फक्त ताण हा एक्झिक्युटिव्हजनाच असतो का? तर आज वस्तुस्थिती अशी आहे की शाळेत नुकत्याच जायला लागलेल्या मुलाला जो आईचं बोट धरून रस्त्याच्या तिकडेला घराच्या बाहेर उभा असतो आणि व्हॅन यायला जर उशीर झाला तर आईच्या मनावर जो काही ताण निर्माण होतो तो त्या मुलाच्याही मनात निर्माण होतो निश्चितपणे. कारण काही शाळांमध्ये ठराविक वेळेनंतर त्यांना घेतलंच जात नाही, मग परत यायचं. म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये सुद्धा हा ताण हळूहळू वेगवेगळ्या रूपात निर्माण व्हायला लागलेला आहे. किंवा कॉम्पिटिशन किंवा स्पर्धात्मकता ही त्या अगदी 1ली 2रीपासून सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा किंवा त्या वयात त्यांच्या त्या वयात सुद्धा त्या मुलाला IITला तो कसा जाईल ह्या दृष्टीने आईवडील बघायला लागतात, त्याच्यातूनही तो ताण निर्माण होतो. तर ह्या ताणतणावाचं व्यवस्थापन किंवा नियोजन हे व्यवस्थितरित्या करणं याच्यासाठी वेगवेगळे काही निरीक्षणं, संशोधनं हे सगळं होतं आहे. आणि सायकोलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या ताणाकडे किंवा तुमची जी काही जीवनशैली आहे त्याच्याकडे बघायला शिकवतात. पण योगाभ्यास तुम्ही जेव्हा करायला लागता त्याला मगाशी मी म्हटलं तसं तुमचं शरीर कसं आहे, आत्ता श्वास कसा चाललेला आहे, आपलं मन म्हणजे नक्की काय आहे. हे शरीर आणि मन किंवा श्वास आणि मन हे एकमेकांशी खूप जोडलं गेलेलं आहे, हे वेगळं नाही आहे. कारण शरीरातच हे सगळं घडतं आहे. म्हणून योगाच्या एका श्लोकातही असंच सांगितलेलं आहे की चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत. म्हणजे असं आहे की एखादी दुःखदायक घटना आपल्याला कळली तर पटपट आपला श्वास जो आहे तो पहिला रोखला जातो आणि नंतर भरभर चालायला लागतो. हे काय दाखवतं की त्या घटनेमुळे मनावरचा तुमचा ताण वाढला आणि मनावरचा ताण वाढलात म्हणजे मनातली विचारांची संख्या आणि गती ही वाढली आणि त्यामुळे आपोआपच त्याचं रिफ्लेक्शन श्वासाची गती वाढण्यावर आलं. म्हणून चले वाते चलम चित्तम, श्वासोच्छवासाची गती वाढली की मनाचीही वाढेल. म्हणून निश्चले निश्चलम भवेत, श्वासावर नियंत्रण आणा, तो श्वास संथ मंद शांत करा. म्हणजे आपोआपच त्याला जोडलं गेलेलं मन म्हणजे काय तर विचारांचा एक अखंड ओघ आणि प्रवाह आहे सोप्या भाषेमध्ये, तोही शांत होईल. तर अशा रीतीने प्राणायामाच्या माध्यमातून अगदी तुम्ही इथे बसलेले आहात आणि काय केलं हे तुम्हाला कळलंही नाही, पण विषय आपला चालू आहे त्यामुळे तुमच्या लक्षात आलं. मी फक्त दीर्घ श्वसन केलं. म्हणजे जो काही श्वास आहे माझा त्याच्याबद्दलचा अवेअरनेस किंवा जाणीव निर्माण केली मनामध्ये आणि त्या श्वासावर नियंत्रण आणून थोडासा तो जो एरवी अगदी 1.5 सेकंदात घेतला तो 1.5 सेकंदात सोडला जातो ना, त्याच्याऐवजी मी साधारण 2.5 ते 3 सेकंदात घेतला आणि 3.5 ते 4 सेकंदात सोडला. म्हणजे बसल्या बसल्या डोळेसुद्धा मिटण्याची गरज नसते. एकदा सवय झाली तर तुम्ही नुसतं जर श्वासाकडे बघायला लागला तर तेही एक प्रकारचं ध्यानच आहे बरं का. ध्यानाचे अनेकविध प्रकार आहेत. तर श्वसन ध्यान हे अगदी सोपं आणि ताणतणावावर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त रामबाण असं टूल समजलं जातं. तशा वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आसनांच्या माध्यमातून आपण शरीराचा जो ताण आहे तो सगळा कमी करू शकतो. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास जो आपला अनियमित चाललेला आहे तो कमी करू शकतो. नंतर ध्यान म्हणजे एका ठिकाणी अगदी तुम्ही 5 मिनटं जरी बसलात ना तरी आपोआपच काय होतं की मनातल्या विचारांची संख्या आणि गती ही कमी होते. आपलं मन हे आपल्या मेंदूवर नियंत्रण ठेवत असतं. आपला मेंदू हा आपल्या अंतःस्रावी ग्रंथींची जी काही संस्था म्हणजे एंडोक्राईन ग्लँड सिस्टीमवर नियंत्रण ठेवत असतो. आणि ही एंडोक्राईन ग्लँड सिस्टीम जी आहे ना ती वेगवेगळे हॉर्मोन्स म्हणजे मराठीत त्याला काय म्हणता येईल, ठीक आहे हॉर्मोन्सच म्हणूया कारण मी काही म्हटलं तर फारसा तो प्रचलित शब्द आहे. हॉर्मोन्स हा अगदी लाडका शब्द आहे. तर ती हॉर्मोन्स मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅममध्ये सिक्रीट होत असतात, पाझरत असतात. ती जरा जरी इकडे तिकडे त्याचं प्रमाण झालं तरीसुद्धा शरीरामध्ये खूप मोठी उलथापालथ किंवा वादळं घडतात ज्याला सुनामी म्हणू अशी. तर त्यामुळे हे सगळं नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून जी काही आपली सिम्पथॅटिक सिस्टीम आणि पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम हे असे मज्जासंस्थेचे जे भाग आहेत तर त्याला बॅलन्स करण्याचं काम हे आसनं, प्राणायाम आणि ध्यान हे करतं. म्हणजे मन जर शांत आणि समत्व स्थितीत असेल म्हणून समत्वम योग उच्यते ही एक भगवद्गीतेमध्ये योगाची एक व्याख्या सांगितली आहे. जिथे जिथे समत्व आहे त्याला योग म्हणावं आणि जिथे जिथे असमत्व आहे, इम्बॅलन्स आहे, अति खाल्लं पोटाचे त्रास सुरू होणार, कमी खाल्लं तुम्हाला ॲसिडिटी होईल किंवा अवेळीच भूक लागेल. पण योग्य प्रमाणात तुम्ही जर खाल्लं म्हणजे समस्थितीत जर खाल्लं, वेळच्या वेळी खाल्लं, या आहाराबद्दलही खूप योगामध्ये किंवा भगवद्गीतेमध्येही सांगितलेलं आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. भगवद्गीता असू दे,
पातंजली योग असू दे किंवा हठयोग असू दे, त्यातला प्रत्येक सूत्र, प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द हा खरं तर स्ट्रेस मॅनेजमेंटवरचा उपाय आहे. ध्यान हा सर्वोत्तम उपाय आहे. आसनं पतंजलीने सांगितली त्या माध्यमातून स्थिर आणि सुखकारक शरीर ठेवून जर तुम्ही केली तर आपोआपच शरीरावरचे जे काही सगळे ताण आहेत ते निघून जायला निश्चितपणे मदत होते. माझ्याकडे अनेक डॉक्टर्स जे स्वतः काही सर्जन्स आहेत, ज्यांचे काही स्वतःची हॉस्पिटल्स आहेत किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये अगदी फाउंडर मेंबर डीन म्हणून काम करतात, त्यांना 40 नंतर लक्षात यायला लागतं की नकळतपणे आपण पेशंट्स तपासताना किंवा ICU मधले सगळे ताण जे आहेत ते सहन करत असताना आपण बाहेर खूप दाखवतो, आपण हे खूप छान मॅनेज करतो आणि ते मॅनेज करतातही, त्यांना मिळालेलं सगळे ज्ञान जे आहे, अनुभव आहे, पण त्याचा त्यांच्या आत काय परिणाम होतोय हे त्यांना साधारण 40-45 नंतर म्हणजे आधी लक्षात येत असेल, जास्त प्रकर्षाने लक्षात येतं की त्यांचे खांदे नकळतपणे असे असतात किंवा भुवया अशा असतात. त्यांना जेव्हा मी 2-3 मिनिटाचं शवासन जेव्हा देतो ना त्यावेळेला सुद्धा त्यांच्या लक्षात येतं की शरीर काही प्रमाणात शिथिल झालं ना तरी खांदे जे आहेत ते असेच वर आहेत किंवा हे असंच आहे किंवा मानही अशीच आहे. कारण प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक, कारण त्या पेशंटची जबाबदारी पूर्ण त्या डॉक्टरांवर असते. तर ह्या सगळ्यांमधला जो ताणतणाव आहे तो निचरा होण्यासाठी आता त्यांनी बघा साधं शवासन, आसनामध्ये सुद्धा खूप छान अशी काही आसनं आहेत बरं का, म्हणजे नेहमी आसनं कोणाला शिकायचं तेवढं नाही, शवासन अगदी लाडकं आहे. म्हणजे ठीक आहे, शवासनात सुद्धा तुम्ही जर शवासन नीट शिकून त्यात पडायला जर शिकलात ना तर त्याच्यासारखं दुसरं मन शांत करणारं असं कुठलंही आसन नाही आहे. हे श्रमे जाते शवासनम असं म्हटलेलं आहे, म्हणजे शरीराला आणि मनाला दोन्हीचे श्रम नाहीसं करणारं असं सर्वोत्तम आसन म्हणजे शवासन आहे. तर अशा सगळ्या रीतीने तुम्हाला प्रत्येक प्रक्रियेमधून ताणतणावाच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आणणं किंवा तो व्यवस्थापन चांगल्या रीतीने करणं हेच योग शिकवतो. सर तुम्ही आता शवासनाबद्दल बोललात किंवा इन जनरल बाकी टूल, समजा आत्ता माझ्यासारखी व्यक्ती आहे की जी आत्ता 30मध्ये आहे आणि काम आणि ह्या सगळ्या गोष्टींना स्ट्रेस, आणि मी सुरुवातीला पण म्हटलं की इतका केऑस चालू आहे आजूबाजूला, तर काही टूल्स आपण बोलू शकतो का, म्हणजे जसं शवासन म्हणालात का प्राणायाम, आणि स्पेसिफिक कसे वापरायचे हे जर सांगू शकलो तर, कारण का स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल ॲटलिस्ट सुरुवात तरी करता येईल आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन कोणाकडे तरी जाणं, शिक्षण घेणं हे पुढे होऊ शकतं. कारण जोपर्यंत त्याची टेस्ट नाही घेता येत तोपर्यंत लक्षात कुठून करायची हे खरं कळत आहे. नाही. म्हणजे माणसाचं एक म्हणणं असतं की ते योग चांगला आहे किंवा ॲलोपॅथी चांगली आहे, होमिओपॅथी चांगली आहे, पण शेवटी आत्ता ह्या क्षणाला माझा जो काही त्रास आहे तो जी गोष्ट कमी करेल ना ती गोष्ट मला हवी आहे किंवा ती प्रिय आहे, नॅचरली ती मी करण्याकडे माझा कल किंवा ओढा जास्त असतो. तर मग अशी जसं सांगितलं तसं आसनांची सुरुवात सूर्यनमस्काराने, आणि सूर्यनमस्कार अगदी बेसिक घालायला कुठेही फार तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला लागत नाही. त्यामुळे सूर्यनमस्काराने तुम्ही सुरुवात केली तर तुमचं शरीर बऱ्यापैकी चांगलं व्हायला लागेल. बसल्या जागी तुम्ही दीर्घ श्वसन केलं किंवा भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम हे जे बेसिक प्राणायाम मी म्हटलं ते केलेत तर चांगलं तुम्हाला त्याचे इफेक्ट्स दिसायला लागतील. बऱ्याच वेळेला असं होतं की मन खूप संत्रस्त आहे, एकाच वेळेला अनेक लायबिलिटीज आहेत किंवा अनेक काहीतरी टार्गेट्स आहेत आणि ती सगळी पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. अशा वेळेला असं वाटतं की हे सगळं सोडून कुठेतरी शांतपणे एखाद्या बागेत जाऊन बसावं, जे अशक्य असतं. तर तो बागेचा जो सिनॅरिओ जो आहे, बाह्य स्वरूपात जो आहे, तो तुमच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये जर निर्माण करायचा असेल तर त्याचा साधा सर्वोत्तम उपाय म्हणजे ओंकार किंवा भ्रामरी आहे. ओके. योगामध्ये जसं यम नियम आसन असं म्हटलं तर तसं हठयोगामध्ये एक नादानुसंधानम अशी एक प्रक्रिया आहे. म्हणजे काय तर नाद अनुसंधान. नाद म्हणजे एखादा ध्वनी किंवा आवाज, इथे असं नुसतं असं हे असं ही डायरी जर पडली तर तोही आवाजच आहे. पण नाद म्हणजे काय तर जो काही कानाला सुश्राव्य वाटतो, सुमधुर वाटतो, ज्यांनी बरं वाटतं, जसं क्लासिकल म्युझिक, हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक ऐकलं की बरं वाटतं, ते एक मोठी रिलॅक्सिंग थेरपीच आहे. तर तो नाद बाहेरचा नाही तर माझ्या आतून निर्माण होणारा जो नाद आहे तो मी निर्माण करायचा सोप्या रीतीने आणि अनुसंधान त्याच्या मागे जायचं. ते करताना नकळतपणे आपल्या मनामध्ये जी इतर विचारांची सगळी जी जंत्री किंवा खिचडी, सगळा जो गोंधळ, कॅओस, कोलाहल चाललाय ना तो आपोआप कमी होतो. म्हणजे गोंधळेकर महाराजांनी कायम रामाचं नाम घ्या का सांगितलं? रामाचं नाम हा एक वेगळा भाग आहे की रामावर श्रद्धा असणं आणि ते रामाचं नाम घेणं. पण ओंकार तुम्ही सुद्धा जर म्हटलात तर नकळतपणे काय होतं की तुमचं लक्ष, जसं लहान मुलाला एखादं दुसरं खेळणं दिलं की तो काहीतरी जो रात्यापणा करत असतो तो विसरून त्या खेळण्याशी खेळायला लागतो. बरोबर. तर तसं ओंकार म्हणजे अगदी साध्या शब्द तसं म्हणू नये, पण खेळणं म्हणून जरी बघितलं की ओम म्हटल्यावर बघूया तरी काय होत आहे, तर नकळतपणे आपलं म्हणजे नको त्या विचारांमध्ये ताणात असताना ते सगळं मोकळं होऊन त्या ओंकारामध्ये रमायला लागतं. कारण ओंकार हा साधारणपणे ओझेवाल्यातला ओ आणि मक्यातला म असा म्हटला जातो. ओम असा तो चुकीचा आहे का? तर चुकीचा नाही आहे.
किंवा त्यांनी काही धोका निर्माण होईल का, तर तसं नाही. पण ओंकाराचे जे काही मॅक्झिमम फायदे आहेत तर ते थोडेसे कमी मिळतील. म्हणून ओंकार कसा म्हणायचा हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यात अकार, उकार आणि मकार म्हणजे 2 स्वर आणि 1 व्यंजन, आणि त्याचं ज्ञानोबांनी शरीराचे जे 3 भाग आहेत, आकार, चरण, युगुल, मकार, मस्तकाकार, असं सगळं वेगवेगळं जे वर्णन केलेलं आहे, तर आपल्या शरीराचा जो कनिष्ठ भाग आहे तो सगळा रिलॅक्स करणं आणि त्या आकाराच्या कंपनांमुळे तिथलं प्राणशक्तीचं वहन वाढणं हे घडायला लागतं. उकारामुळे आपल्या शरीराचा जो मध्य भाग आहे तर त्याच्यातली कंपनं आणि प्राणशक्तीचं वहन सुधारतं. आणि मकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आपला शरीराचा ज्येष्ठ भाग, ज्याला आपण थिंक टँक म्हणतो, ज्याचा विचार चांगला आहे त्याची कृती आपोआपच चांगली होते. तर त्या मकाराचा परिणाम या मेंदूवर होऊन आपल्या मेंदूतल्या ज्या काही मज्जापेशी आहेत किंवा चेतापेशी आहेत त्यांना जो काही फटीग आलेला असतो ताणामुळे तो सगळा शांत व्हायला अगदी इन्स्टंट, आपण इन्स्टंटचा जमाना आहे सगळा, इन्स्टंट फूड आपल्याला पाहिजे किंवा इन्स्टंट सोल्युशन्स पाहिजे, तर तसं योगातलं इन्स्टंट सोल्युशन म्हणजे ओंकार किंवा भ्रामरी आहे. तर अकार, उकार आणि मकार, आकार अगदी थोडा, उकार त्याच्यापेक्षा थोडा जास्ती आणि मकार जर जास्ती लांबून असा आपण जर ओंकार म्हटला तर एक 3 ते 4 ओंकारसुद्धा, पण ते सुद्धा माइंडफुलनेस म्हणजे सजगता, जाणीव त्याच्यात ठेवून असं म्हणणं हे खूप गरजेचं आहे. तर इमिजिएटली तुमचं मन हे शांत होतं आणि ज्याचं मन शांत आहे त्याचं आपोआपच शरीरावरचे ताण आहेत तेही सगळे निघून जातात. पण ओंकार म्हणणं हेही जर अवघड असेल तर आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी त्याच्यातलाही साधा सोपा उपाय म्हणजे त्या ओंकारातला मकार फक्त म्हणणं, म्हणजेच काय तर गुणगुणणं. लहानपणापासून प्रत्येकाला आपण प्रत्येकाने बाथरूम सिंगरही असतो. बाहेर तुम्हाला काय माझं गाणं नाही सहन झालं तरी हरकत नाही, बाथरूममध्ये म्हणण्याचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे की नाही, तर तो असं जे म्हणतो तो म्हणजेच मकार आहे. म्हणजेच तो भ्रामरी, म्हणजेच भुंगा जसा गुणगुणतो त्या भुंग्याचं गुणगुणणं म्हणजे भ्रामरी आहे आणि ती अतिशय इफेक्टिव्ह आहे. प्राचीन ग्रंथामध्ये त्या भ्रामरीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत आणि ते अनेक प्रकार योगशिक्षकांनाही माहिती नसतात. त्याच्यावर एक मी मुद्दाम कार्यशाळा पण घेतो, वर्कशॉप एक घेतो आणि ते जेव्हा शिकवतात त्यावेळेला त्यांना मिळणारे जे फीडबॅक असतात ते अतिशय चांगल्या प्रकारचे असतात. तर मकार म्हणजे काय तर दीर्घ श्वास घ्यायचा, एक शांतता आपल्या आतमध्ये तर निर्माण होतेच आणि आपण आतून शांत असलो की बाहेर कितीही कोलाहल चाललेला असला ना तरी त्याच्याशी जे आपली इंटरॅक्शन जी आहे ना तेही शांत स्वरूपाचं व्हायला लागतं. तर असं ओंकार आणि भ्रामरी हे अतिशय इफेक्टिव्ह असे प्रकार आहेत. आणखीन त्याच्याच ओघात आणखीन एक सांगतो, कॉर्पोरेट लेवलला मी जी ट्रेनिंग्स घेतो तर त्याच्यामध्ये असं सांगतात की 2 ते जे मगाशी म्हटलं असं इन्स्टंट, ते ती जाहिरात बघतो ना की ते मुलगा तो भूक लागली आई पटकन काहीतरी कर, तिला इन्स्टंट नूडल्स येते की झालं मॅगीचा बिझनेस सुरू होतो. तर तसा इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक असं सुद्धा एक प्रकार आहे. शरीराचं आणि मनाचं शिथिलीकरण इन्स्टंट केवळ 2 ते 3 मिनिटामध्ये असं सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा साधू शकता. तर मी कॉर्पोरेट लेवलच्या ट्रेनिंगमध्ये ते अगदी आवर्जून सांगतो आणि त्याचा खूप फायदा होतो. तेही आपण बघूया इथे करता येणार काही नाही. असं रिलॅक्स आपण खुर्चीमध्ये म्हणजे ती चाकाची खुर्ची त्याच्यामध्ये असं बसू शकतो. अगदी असं काही अगदी आरामशीर बसणं सुद्धा गरजेचं नाही आहे. पण हे तुम्ही घरी करत असाल तर थोडंसं पाठीवर झोपून केलं तर त्याचा जास्ती फायदा होतो हे शवासनात. अदरवाईज तुम्ही बसून सुद्धा करू शकता. अगदी सहज शिथिल अशा स्थितीत ठेवावं आणि एक संकल्प करायचा की माझ्या शरीराचा प्रत्येक भाग मी आता क्रमाक्रमाने ताणात नेणार आहे, संपूर्ण शरीर ताणात नेणार आहे आणि मग एकदम शिथिल सोडून देणार आहे. मग 2-3 मिनटात कसं करायचं ते मी सांगतो. शरीर आता शिथिल सोडलेलं आहे. सुरुवात पायाच्या बोटांपासून करायची, पायाची बोटं घट्ट मिटायची, मग तळपाय, टाचा, घोटे, पोटऱ्यांचे स्नायू वर खेचायचे, गुडघ्यांच्या वाट्यावर खेचायच्या, मांड्यांचे स्नायू वर खेचायचे, ओटीपोट पोटाच्या स्नायूंचं आकुंचन, छाती, खांदे, पाठ, कंबर, हाताच्या मुठी घट्ट आवळायच्या, चेहऱ्याचे सगळे स्नायू आक्रसून घ्यायचे, शरीरावरचा ताण वाढवत न्यायचा, ताण वाढवा 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 वाढवा, द्या एकदम सैल सोडून. शरीर आता अगदी शिथिल झालेलं आहे. आपल्या शरीरामध्ये एका पाठोपाठ एक अशी ताणाची आणि शिथिलीकरणाची परस्पर विरोधी वाटणारी अशी प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक घडवून आणलेली आहे आणि ती घडत असताना अगदी सहजपणे आणि नकळतपणे आपलं मन त्या क्रियेमध्ये यायला लागतं, रमायला लागतं आणि शांत व्हायला लागतं. त्या इन्स्टंटच्या जमान्यात हे इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक
हे केवढं सुंदर आहे म्हणजे आता मी केलं ऍक्च्युली झालं. तुम्ही करत असताना अर्धवट फॉलो तुम्ही केलं नकळत करून बघितलं हा, आणि तेवढ्यातही बरं वाटलं. म्हणजे ते इतकं शांत करून गेलं 2 मिनिटामध्ये ते खूपच फायदेशीर आहे खरं तर. तर मी थोडा हावरटपणा करतो आणि ओंकार पण मला जो आपण कसा करायचा. अच्छा हा, ती भ्रामरी करण्याच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं ओंकार आपला अजून दाखवायचा आहे ना सांगतो. मग अशी म्हटलं तसं अकार अगदी थोडा, उकार त्याच्यापेक्षा किंचित जास्त आणि मकार जास्तीत जास्त लांबवलेला. कारण मकाराचा फायदा सगळा इथे होतो, पण सुरुवात इथून व्हायलाच हवी. अकारातून उकाराकडे आणि उकारातून मकाराकडे सिनर्जिक अप्रोच आहे. म्हणजे 2+2 = 4 आपण म्हणतो, पण 2+2 = 10 असं सिनर्जिक अप्रोच जे सांगतो. तर ते अकारातली जे काही परिणामकारकता आणि कंपनं ती उकाराला आणखीन परिणामकारक करते आणि उकार हा मकाराला जास्ती परिणामकारक करतो. आणि या तिन्हीचं मिळून जे कॉम्बिनेशन आहे ना ते त्या ओंकाराची परिणामकारकता अनेक पटीने वाढवतं. म्हणून ओंकार हा अधिक महत्त्वाचा आहे. आणि मग तो जमत नसला किंवा सोपा म्हणून सुद्धा आपण मकार म्हणतो. दुसरं एक असं आहे, आपण ओंकार म्हणताना बघतो की काही जण खूप उच्च स्वरात म्हणतात. आणि ओंकार हे परमेश्वर म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वराचं सगुण साकार रूप असं ज्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बऱ्याच जण म्हणणं असतं, पण ज्यांचं म्हणणं नाही त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. तर तो परमेश्वर आहे आणि त्याला काहीतरी ऐकू जावं म्हणून ओंकार म्हणायचं नाही आहे. ओम बागेत आपण बघतो असं काही गरज नाही. त्याच्यातून काय होईल की तुमचा घसा खरवडला जाईल आणि हळूहळू त्या ओंकाराचा तुम्हालाही त्रास व्हायला लागेल. जसं खूप मोठ्यांदा कोणीतरी बोलत असलं तर आपल्याला कलकल न म्हणतो ना, आपण 40 नंतर कलकल होते, मला खूप जरा तुम्ही शांत बसा म्हणून 40 नंतरच्या लोकांबरोबर फार कोणी बसायला धजावत नाही. तर दुसऱ्या कुणाला तो ऐकू जाण्याची गरज नाही आहे. मला फक्त स्वस्थ माझी जी आतली जाणीव आहे ना ती जागृत करून माझ्या मेंदूतल्या पेशी मला शांत करायच्या. म्हणून अकार थोडा, उकार त्याच्यापेक्षा थोडा जास्त आणि मकार लांबवलेला. कसा करायचा बघूया. अशा प्रकारे ओंकार म्हणावा. आणि असा जर आपण सजगता, जाणीव, माइंडफुलनेस हे शब्द जे सध्या अतिशय महत्त्वाचे समजा तसा ठेवून म्हटला तर 2 ते 3 ओंकारामध्येच तुम्ही ओंकार म्हणताय हेही विसरून जाता, म्हणजे स्वतःलाही विसरून जाता. इतकी ताकद त्याच्यामध्ये. कारण ओंकार कसा म्हणावा हा प्रश्न आला की पुढे किती वेळा म्हणावा आणि किती लांब म्हणावा. कारण ते कॉम्पिटिशन होतं. म्हणजे मी जिममध्ये करायचं होतं ते 1-1.5 मिनिटं वगैरे थांबवायचं लोक. मग तो त्याच्यातून तुम्हाला चक्कर येईल. म्हणजे उपायाच्या ऐवजी अपायच जास्ती होईल. म्हणजे योग हा कितीही चांगला असला तरी तो अयोग्य पद्धतीने केला तर त्या योगाशी योग येण्यापेक्षा तो वियोग झालेलाच बरा असं म्हणायला लागतात माणसं. तर तसं व्हायला नको. हा एक भाग आहे. आणि त्याच्यामध्ये किती वेळा म्हणायचा. आध्यात्मिक लोक म्हणतात हा आम्ही 108 ओंकाराची माळ जपली. करा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण तो ओंकार म्हणताना कुठलीही क्रिया करताना मोठा मेंदू जो आहे ना तो अतिशय चाणाक्ष आणि हुशार आहे. तो एखादी क्रिया टेक्निक शिकला ना की हळूच तो छोट्या मेंदूकडे देतो आणि स्वतः परत विचार करायला मोकळा होतो. त्यामुळे तुमची जाणीव तिथे त्याच्यामध्ये योग्य रीतीने जर राहिली तरच त्या ओंकाराचा फायदा हा जास्ती चांगला आहे. नाहीतर मग ते शारीरिकदृष्ट्या ठीक आहे, थोडंसं बरं वाटलं असं होईल तुम्हाला, पण एक 3 ते 4 ओंकार पण अतिशय मनापासून अतिशय शांतपणे म्हणा. आणि ते म्हटल्यानंतर त्याचे परिणाम आत काय घडत आहेत. म्हणजे नेहमी मी सांगतो की योग किती केला याच्यापेक्षा कसा केला याला जास्ती महत्त्व आहे. कुठलंही आसन केल्यानंतर थोडंसं थांबा. त्या संवेदना कुठल्या होत्या, त्याच्यातून शरीरामध्ये मनामध्ये काय बदल घडला आहे, श्वास कसा झाला हे बघा. सध्या नाही तर कुठल्याही योगावर्गामध्ये जास्तीत जास्त योगासनं कुठे शिकवली जातात तिकडे लोक जातात. इथं काय 400 रुपयामध्ये 40 योगासनं आहे. आणि माझ्याकडे एक स्थिर सुखम आसनं म्हणून एक प्रक्रिया आहे. 20 मिनिटामध्ये एकच आसन. आणि किती घेता 500 रुपये. एक उदाहरण सांग, 500 रुपयामध्ये एक आसन. तिथं 400 रुपयामध्ये 40 आसनं शिकवतात. असं व्हायला नको. थाळी आहे कधी. त्यामुळे एक सांगतो अशी वैचारिकता कुणाची किती असू शकते. कुणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही, पण ह्या वैचारिकतेतून थोडंसं बाहेर येऊन योगाकडे एक होलिस्टिक अप्रोच कसा आहे, त्याच्यामध्ये ताकद किती आहे, एकात्मता भाव किती आहे
आणि त्याचा किती चांगल्या प्रकाराने कॅन्सरच्या पेशंटसाठी उपयोग होऊ शकतो आहे, डायबिटीसमध्ये होऊ शकतो आहे. डायबिटीसमध्ये सुपर स्पेशलायझेशन हे योगोपचारातून शिकवण्यासाठी एस व्यासा म्हणून जी बेंगलोरची संस्था आहे ना, तिथं योग शिक्षकांना बोलवून त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे इतकं डायबिटीससुद्धा याच्यातून नियंत्रणात येऊ शकतो. डायबिटीस बरा होत नाही किंवा कॅन्सर हा योगाने बरा होत नाही हे अतिशय चुकीची विधान आहेत. पण तो निश्चितपणे नियंत्रणात किंवा बरा होण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याला तो निश्चितपणे मदत करतो. शेवटी औषधं ही सुद्धा हवीतच तुम्हाला. याच्या पुढचा एक टप्पा म्हणजे मी आता एक नेमकं पुस्तक वाचतोय, दी हॅपीनेस ॲडव्हान्टेज म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर काय अप्रोच घेतला पाहिजे, त्यात तो जो लेखक आहे ॲचर म्हणून, तो खूप वेळ एम्फसिस करतो मेडिटेशनवरती. आणि आता आपण सगळीचकडे इंटरनेटवर बघतो की आणि प्रत्येकजण सुचवतो की दररोज किमान 10 मिनिटं, बाकी काही नाही केलं तर 10 मिनिटं तरी मेडिटेशन करा आणि ध्यान करा. तर नेमकं मेडिटेशन म्हणतो ते नेमकं काय? कारण मला असं वाटतं जवळपास प्रत्येक जणांनी कुठेतरी ते ट्राय केलेलं असतं. म्हणजे मी सुद्धा ते गायडेड मेडिटेशन जे असतात ते युट्यूबवरती किंवा इतर कुठल्या ॲप्सवरती अवेलेबल असतात, ज्यात कुठेतरी कुणीतरी सांगत असतं, ते करून बघितलेले असतात, पण ते कंटिन्यू नाही करतायत. आणि ध्यान करायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं? मग फक्त लक्ष द्यायचं आहे का? पण नाही, मला जाणवतंय की माझं दुसरीकडे लक्ष जात आहे आणि मग मी परत ते कसं आणतोय, पण मला ते कंटिन्यू करता येत नाही. तर ज्यावेळेस ध्यान म्हणतो किंवा मेडिटेशन म्हणतो त्यावेळेस ते नेमकं अपेक्षित काय असतं त्यातून? ध्यानाच्या थोड्या अगदी सोप्या, मूलभूत किंवा मजेशीर वाटतील अशा व्याख्या आधी सांगतो. काहीही न करणं म्हणजे ध्यान आहे. आणि लोकांना सध्या सगळ्यात जास्त प्रिय तेच आहे. आणि तेच जर ध्यान आहे तर तुम्ही का नाही करत? पडून राहणं खूप आवडतं आपल्याला. शनिवार रविवार IT मधली मंडळी पडून राहतात. काही नाही, कुठं मी भाजी आणायला सुद्धा जाणार नाही, इतकं ते हिंजवडीला 5 दिवस जाऊन मी दमलेलो आहे की आता कुठेही मी बाहेर पडणार नाही. तर तेच तुम्हाला ध्यान शिकवत आहे. फक्त ते शास्त्रोक्तरित्या सिस्टिमॅटिकली आणि काय घडतंय ते आत बघत जर तुम्ही केलं ना, तर त्याचे खूप फायदे तुम्हाला होतात. त्यामुळे काहीही न करणं म्हणजे ध्यान आहे. स्वतःकडे बघणं म्हणजे ध्यान आहे. अगदी स्वतःच्या शरीराकडे सुद्धा डोळे मिटून बघा. विचारांकडे बघणं पुढची गोष्ट आहे. शरीरात कुठे कुठे ताण आहेत ते बघा. श्वास कसा चालला आहे तो बघा. मग पुढे जाऊन मनातल्या विचारांकडे बघणं हे खरं तर ध्यान समजलं जातं. पहावे आपणासी आपण तयाचे नाव ध्यान असं म्हटलं जातं. आपण जगाकडेच खूप बघतो. तो कसा दिसतोय, हा कसा दिसतोय, आणि मग झाली तुलना सुरू. मग मी कसा दिसतोय, नाही मला कपडे जरा या शनिवार रविवार जास्तीत चांगले घेऊन येते, बूटसुद्धा 4-5 आहेत पण ते जरा ओल्ड फॅशन झाले. तर आपण आपल्याकडे बघणं, तुलना सोडून देऊन, हे ध्यान तुम्हाला शिकवतं. मन म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये विचारांचा एक अखंड ओघ किंवा प्रवाह आहे. आणि त्या विचारांकडे, स्वतःच्याच विचारांकडे तुम्ही जेव्हा बघायला लागता त्यावेळेला एक वस्तुनिष्ठता अशी यायला लागून, ठीक आहे माझा विचार आहे, त्यात किती इन्व्हॉल्व व्हायचं हे नकळतपणे आतली जी काही जाणीव आहे ना ती अलर्ट मोडवर येते. आणि निष्कारण त्या विचाराच्या मागे विचाराशी जी साखळी आपण करतो किंवा त्याच विचारांमधून आपणच स्थान निर्माण करत असतो, ते सगळे कमी व्हायला मदत होते. साधं सोपं ध्यान म्हणजे एका जागी डोळे मिटून शांत बसावं, श्वासावर लक्ष ठेवावं. श्वसन ध्यान सगळ्यात सोपं. मग भ्रामरी करावी, त्याच्यातून जे काही तरंग निर्माण होत आहेत ते टिकून राहतात ते पाहत राहावेत. ओंकार म्हणावा, ओंकारानंतर जे काही बरं वाटतंय त्याकडे पाहत राहावं. ध्यानाचे अगणित प्रकार आहेत. पण शेवटी आपल्याला जे काही रुचतंय, पचतंय, सहज वाटतंय आणि इफेक्टिव्ह होतंय, पण त्यासाठी काही प्रयोग हे तर निश्चितपणे करायला लागतील. ओशोंनी हजारो प्रयोग केले, त्यासाठी लाखो पुस्तकं वाचली. मी सुद्धा एक साधारण 20व्या वर्षापासून वेगवेगळ्या गोष्टीतून मला जेव्हा असं कळलं की आसनामध्ये खूप बरं वाटतं म्हणजे नक्की काय आहे, तर मी माझ्या मार्गदर्शकांना विचारलं. तर ते म्हटले आसनं करताना जेव्हा तुला शांत वाटतं ना, तुझ्या दृष्टीने तेच ध्यान असतं. मग म्हटलं नुसत्या आसनातून जर एवढा शांतपणा येत असेल की एखादी कृती वेगळी करून, तर मी नुसतं बसलो तर आणखीन काय वाटेल. मग ठिकठिकाणी भारताबाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या योग संस्थांमध्ये जाऊन मी ध्यानाची जी काही व्याख्या आहे किंवा ते जे काही त्याची एक्झॅक्टली त्याचे ॲस्पेक्ट्स काय काय आहेत, कुणी काय काय सांगितले, याचा धांडोळा घ्यायला लागलो. आणि मग त्याच्यातून शेकडो प्रकार जे आहेत ते काही करूनही बघितले, काही नुसते वाचले, काही लोकांना ते करायला सांगितले, त्यांचे फीडबॅक घेतले. आणि त्याच्यातून जे काही मोजके ध्यान प्रकार जे आपण म्हणजे पॅरेटो ॲनालिसिस म्हणतो ना, ABC, की 20 गोष्टी करा आणि त्याच्यातून 80% इफेक्ट मिळवा. आम्हाला मार्केटिंगमध्ये मॅनेजमेंट सायन्समध्ये ते शिकवलं आहे. वगैरे सगळ्या कस्टमरकडे फिरू नका. बरोबर.
तर असे काही मोजके प्रकार, मग त्याच्यावर मी वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली. मग एक ध्यान एक आनंद यात्रा एक पुस्तक 2-3 वर्षापूर्वी लिहिलं, त्याचं आता तिसरी आवृत्ती निघाली. त्याला भारत सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाचं पारितोषिकही मिळालेलं आहे. तर असे ठराविक मोजके जे प्रकार आहेत ना, ते आपण समजून घ्यावेत, ते सगळे करून बघावे. 15-20 प्रकार असतील तर करून बघायला काहीच हरकत नाही. आपण नवनवीन रोज मॉलमध्ये जातो, तर तसं ध्यान घरच्या घरी करायला काहीच हरकत नाही आहे. आणि मग त्याच्यातले जे 3-4 प्रकार आपल्याला सूट होत आहेत ते करून बघावे. खूप अवघड असे काही नसतं. जसं म्हटलं श्वासाकडे बघणं आहे, ओंकार म्हणणं आहे, भ्रामरी करणं आहे, त्याच्यानंतर काही मंत्र ध्यानसुद्धा आहे. गायत्री मंत्र म्हणावा, त्याच्यातून जी काही ऊर्जा किंवा जी काही कंपनं निर्माण होतात त्याकडे बघावं. नंतर ओम त्र्यंबकम यजामहे महामृत्युंजय मंत्र आहे तो म्हणावा. सूर्यनमस्कार करत असताना जे ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्रहा मित्र रवी सूर्यभानू हा सूर्यमंत्र तो म्हणावा. कुठंतरी एक माध्यम मन शांत करायला वापरावं. त्याला खरं तर धारणा असं म्हटलेलं आहे पतंजलीने. धारणा, मग ध्यान आणि मग समाधी. समाधी म्हणजे ज्ञानेश्वरांची आपण समजतो, तर तसं काही नाही आहे. तदेव अर्थमात्र निर्भासम स्वरूपशून्यम इव समाधी ही. इतकं म्हणजे श्लोक अवघड आहे, पण खरं स्वरूप त्यांनी असं सांगितलेलं आहे की ओंकार हा मनोज पटवर्धन, आणि मनोज पटवर्धन तो ओंकार म्हणतोय, याला द्रष्टा, दृश्य आणि दर्शन असं म्हणतात. पण जेव्हा मी ओंकार म्हणताना, त्या ओंकाराकडे बघताना, तो ओंकार जेव्हा मी होऊन जातो, मी एकाग्रता, एकरूपता आणि शेवटी एकतानता ही धारणा ध्यान आणि समाधीतून सांगितली. एकतानता, तो ओंकारच मी होऊन राहिलेलो आहे. म्हणजेच तो ओंकार म्हणजे काय, तर शांतीचं प्रतीक आहे. ती शांतताच जर मी होऊन राहिलो, तर त्याच्या इतकी अत्युच्च पातळी स्वास्थ्याची कुठली असणंच शक्य नाही आहे. तर ओंकार ध्यान, ओंकाराच्या प्रतिमेकडे बघत असंही केलं जातं. किंवा षटचक्र जी आहेत तर त्याच्यावर कोहम सोहम अशा विशिष्ट पद्धतीने म्हणणं. प्राणायामात्मक ध्यानाचे काही विशिष्ट प्रकार, सोपे सोपे प्रकार आहेत. भस्त्रिका जी केली त्याच्यातून चतुस्तरीय भस्त्रिका ध्यान आहे. त्याच्यानंतर षटचक्रांवर जसं कोहम सोहम ध्यान आहे, तसं त्या प्रत्येक चक्राशी निगडीत जसा राम ह्रीम ह्रूम सांगितला, तसा ध्यानाच्या अंगाने लम वम रम यम हम असं मूलाधारापासून सहस्रारापर्यंत तिथे लक्ष ठेवून म्हणत जाणं, ही एक षटचक्र ध्यानाची पद्धत आहे. मग त्याच्यातून कुंडलिनी जागृत होणं वगैरे हा आणखीन खूप ज्याचा त्याच्या अभ्यासानुसार. म्हणजे शेवटी कसं आहे माहिती आहे का, हे सगळं आपण कशासाठी करतो, तर मला काहीतरी एक आनंद मिळावा. म्हणजे माझी जाणीव ही कुठल्या विषयाभोवती घोटाळते, माझा उद्देश काय आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एक त्याच्यावर एक गोष्ट सांगतो की खूप नाही तर योग म्हणलं की असं कुठंतरी फार सिरियस बोललं जातं, तर असं व्हायला नको म्हणून तर गोष्ट ही आपल्याला वयवर्ष 3 असू दे किंवा वयवर्ष 70 असू दे, सगळ्यांना गोष्ट आवडते. प्राचीन काळी असे राजे महाराजे मोठमोठी देवळं बांधायचे, आणि त्याचं आपण ऐकलं की जसं ताजमहालाचं काम अनेक वर्ष चालू होतं, 20-20, 30-30, 40-40 वर्ष ती देवळाचं बांधकाम चालू असायचं. कारण ते सगळे पाथरवटायचे, दगड घडवायचे. तसंच एका मोठ्या देवळाचं काम चालू, आणि ते सगळे पाथरवट अगदी प्रखर अशा उन्हामध्ये ते टाकीचे घाव असतात, तर तसे ते मारत अशी परमेश्वराच्या मूर्ती किंवा काही अशा तिथं कडेला लावायत नर्तकीची मुद्रा असते तशा काही घडवत होते. एक असेच योग अभ्यासक, योग गुरु म्हणून ते आपल्या शिष्यांना घेऊन चालले होते. तर एका शिष्यानी ते सगळं बघितलं आणि ते म्हटलं की गुरुजी, ते योग भगवद्गीतेमध्ये सांगितलं ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, तर तसा हा कर्मयोग सगळे हे करतायत, म्हणजे खरे हे योगीच समजले पाहिजेत नाही का. तर गुरुजी म्हणते बरोबर आहे, कर्मयोग हे सांगितलेलं आहे, पण कर्मयोग करताना आपल्या मनामध्ये जाणीव कशा प्रकारची आहे, उद्देश आपला काय आहे, काय भावाने आपण करतोय, याच्यावर तो योग आहे का अयोग आहे का वियोग आहे का कुयोग आहे हे सगळं ठरतं. शिष्यानं ते काही थोडंसं बाउन्सर गेला. ते म्हटले सोप्या शब्दात सांगा. ठीक आहे म्हणले. ते म्हणले एका शिष्याला म्हणले त्या एका पाथरवटाला जाऊन विचार की तू हे कशासाठी करतोस. तो पाथरवट म्हणला काय सांगायचं तुम्हाला, अहो आजचं दुपारचं हे जर केलं नाही तर दुपारचं पोट भरणार नाही, पोट तर भरायला पाहिजे जिवंत राहण्यासाठी, म्हणून हे मी करतोय. ते शिष्याने येऊन सांगितलं. दुसऱ्या शिष्याला दुसऱ्या माणसाकडे पाठवलं. तो म्हणला काय झालं आहे की आता या संसारात पडलो आहे, मुलं बाळं सगळे आहेत आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे म्हटल्यानंतर त्यांना जर जगवायचं असेल तर मला हे काम केलं पाहिजे. म्हणजे पहिल्या शिष्याचा अगदी जो संकुचित स्वार्थ होता की फक्त स्वतःचं पोट भरणं, त्याच्यापेक्षा थोडासा विशाल की आपला संसार, मुलं बाळं ह्यांना जगवण्यासाठी. तिसऱ्या एका पाथरवटाकडे तिसऱ्या शिष्याला पाठवलं. तो म्हटलं कशासाठी करताय, तुम्हाला पोट भरण्यासाठी खूप उपयोगी पडत असेल ना, पैसे मोलमजुरीचे मिळाले की त्याच्यातून. अहो मोलमजुरीचे पैसे हा एक भाग झाला म्हणला, पण हे सगळं घडवताना माझ्या हातून तो देव
प्रत्यक्ष साकार रूपाला येतोय, तो विठ्ठल माझ्या हातून घडतोय, हा जो आनंद आहे ना त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. त्याच्यासाठी मी हे काम करतोय. तर गुरुजी म्हणले या तिघांमध्ये खऱ्या आनंदासाठी किंवा जो आनंद काम करताना मिळवतोय ना तो खरा कर्मयोगी आहे. म्हणजे गोरा कुंभार असतील किंवा सावतामाळी असतील, कुंभारकाम करता करता ते ईश्वर रूपाशी एकरूप झाले. सावतामाळी जे आहेत ते भाज्या वगैरे सगळ्याच्या लावताना, भाज्या तोडताना, शेतकाम करताना, बागकाम करतानाच विठ्ठलाशी एकरूप झाले. तर हे योगामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे स्वतःचा आनंद कशात आहे हे शोधणं आणि त्या आनंदाशी एकरूप होण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टीमध्ये आनंद वाटतो ना त्या गोष्टीवरही ध्यान करू शकता. पण अर्थात एकरूपता त्या विषयाशी आहे. त्यामुळे मला गाढव आवडतं म्हणून मी गमतीचा तर गाढव नाही घेऊन चालणार. पण ओंकार हा सगळ्यांना आवडतो, त्यामुळे तो ओंकार घ्यावा. म्हणून पतंजलींनी सांगितलेलं आहे की ओंकार हा विषय घेऊन तुम्ही जर ध्यान केलं तर त्याच्यामध्ये सहजपणे तुमचं मन शांत होईल. किंवा गुलाबाचं फूल आवडते, तर फुलांचा ताटवा एक खूप असा अथांग पसरला आहे. जसं मी भ्रामरी करत होतो, भ्रामरीमध्ये मी शिकवतो. आपल्याला जी कुठली आवडती फुलं आहेत ना त्याचा एक अथांग ताटवा आहे. आणि आपण भुंगा किंवा मधमाशी असं होऊन त्याच्यातले पराग किंवा मध असा जो काही ना त्याचा आनंद घेतोय. आणि ते असं एक स्माइलिंग फेस ठेवा, आपोआप तुमच्या आतला जो काही आनंद, आपण सगळे आनंद स्वरूप आहोत असं योग सांगतो, त्या आनंदाशी आपोआप तुमचं कनेक्शन होईल. असं आपण ध्यानातून मिळवू शकतो. आता ऑलमोस्ट शेवटाकडे चाललं, तर मला आणखीन एक थोडा महत्त्वाचा प्रश्न वाटतो की योग, ध्यान आणि या सगळ्याकडे पाहिल्यानंतर ना एक खूप जाणवतं, म्हणजे आत्ताच्या संवादातनं हे परत परत आलं की त्याला कुठेतरी एक स्पिरिच्युअलिटीची जोड आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही, मी तर स्पिरिच्युअल नाही आहे, मी धार्मिक नाही आहे, तर माझ्यासाठी हे काम करेल का? किंवा मला जर तो स्पिरिच्युअल अँगल त्यात आणायचा नसेल, मी एथिस्ट आहे, मला हे सगळं त्यात आणायचंच नसेल, तर मला त्याचा फायदा होईल का? मला ते तेवढ्या प्रामाणिकपणे करता येईल का? आणि मी ते कंटिन्यू करू शकेल का? म्हणजे हे अल्टिमेटली परत कुठेतरी स्पिरिच्युअल आणि या सगळ्याकडे जर जाणार आहे असं वाटायला लागलं तर मग असं एखाद्याला वाटू शकतं की नाही, मला हे नाही बघायचंय, कारण मला आत्ता नाही, मी ते स्पिरिच्युअलिटी मी 60व्या वर्षी कदाचित बघीन, त्याचा विचार करेन, आत्ता पुढचे माझ्या समोरचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर ह्याला सतत म्हणजे ती स्पिरिच्युअलिटीची जोड असायलाच पाहिजे का? आणि असेल तरच त्याने फायदा होईल का? असं काही नाही आहे. जसं एक प्राचीन ग्रंथामध्ये एक श्लोक असा आहे की योग सगळ्यांसाठी उपयुक्त कसा आहे. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धिमाप्नोती सर्व योगे स्वतंत्रिता. युवक असू देत, वृद्ध असू देत, अतिवृद्ध असू देत, व्याधीग्रस्त असू देत, सगळ्यांसाठी जसा योग आहे तसंच नास्तिक असू दे, आस्तिक असू दे, आध्यात्मिक असू दे, धार्मिक असू दे, कर्मकांडात रमणारा मनुष्य असू दे, सगळ्यांना त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, जाणीवेप्रमाणे, मानसिकतेप्रमाणे योग हे उत्तर आहे आणि तो योग त्याला ते परिणाम निश्चितपणे देतो. त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक असण्याची गरज नाही, धार्मिक असण्याची गरज नाही. अर्थात अध्यात्म आणि धर्म याचं मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण त्या शब्दाचं अर्थ पण समजून घेतला ना तर अध्यात्म म्हणजे काही देवळात जाणं किंवा साधू संतांवर, ऋषीमुनींवर विश्वास ठेवणं हा एक भाग आहेच, पण म्हणजेच अध्यात्म किंवा धार्मिकता असं नाही आहे. तर तुम्ही पतंजली जसं म्हटलं स तू दीर्घ, अगदी पतंजली बघा किती सायंटिफिक होते. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. आसनांचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास, ध्यानाचा अभ्यास, तुम्ही कुठलीही धार्मिकता किंवा आध्यात्मिकता ठेवू नका, पण त्या विषयावर श्रद्धा ही मात्र नक्की ठेवा की ह्याचा मला उपयोग होणार आहे. एवढी तर मिनिमम क्वालिफिकेशन तुम्ही त्याच्यात, ते योगावरती श्रद्धा असणं गरजेचं आहे, देवावरती नाही. देवावर ठेवण्याची काही गरज नाही. म्हणजे योग आणि देवत्व या गोष्टी तुम्ही एक माना, कदाचित जास्ती फायदा होईल, एक नाही मानलं तर तुम्हाला फायदा होणार नाही असंही नाही आहे. पण योग ही काहीतरी एक चांगली गोष्ट आहे की पूर्वजांनी जी आपल्याला सांगितलेली आहे. एक असं आहे ना की एक 8 दिवसापूर्वी कुठला तरी सिनेमा येऊन गेला आणि तो 200-300 कोटी धंदा करून गेल्यानंतर 10व्या दिवशी ते नाव लोक विसरलेली असतात. तर हा सध्याचा जमाना इतका फास्ट झालेला आहे. पण 2350 वर्षापूर्वी पतंजली नावाचे ऋषी काहीतरी लिहून सुद्धा नाही, ते म्हणजे तो मुखोद्गत होत, तो नंतर पुस्तकाचा शोध लागल्यावर आज आपल्यापर्यंत तो योग आला आहे. आणि सगळं जग जेव्हा मान्य करतं आहे, जागतिक योग दिनाला 183 देशामध्ये आपले पंतप्रधानसुद्धा स्वतः सगळी महत्त्वाची कामं टाकून 1 तासभर तो योगाच्या त्या कार्यक्रमात सहभागी होतात. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आहे. पण मग तू श्रद्धेने दीर्घकाल, निरंतर आणि सातत्य ठेवून जर सूर्यनमस्कार घालत राहिलास, आसनं करत राहिलास, अगदी साधी सोपीसुद्धा मर्कटासन, शवासन, नंतर मकरासन म्हणजे पोटावर झोपून निद्रानाशावर अतिशय इफेक्टिव्ह, पण अतिशय सोपं, म्हणजे काही नुसतं असं पडून राहायचं, त्याचासुद्धा निश्चितपणे तुम्हाला फायदा हा होणारच आहे.
मग तुम्ही जो काही प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये आध्यात्मिकता किंवा धार्मिकता ठेवूनच योग केला तर त्याचा फायदा होईल का, तर असं काही नाही आहे. आणि योग हा धर्मातीत आहे. ठीक आहे की हिंदुस्थानामध्ये किंवा भारतामध्ये त्याचं जन्मस्थान असल्यामुळे हिंदू धर्मामधून त्याचा उदय झाला असा एक थोडासा प्रचार किंवा एक नॅरेटिव्ह सेट झालं. पण तसं काहीही नाही आहे. आज अनेक मुस्लिम कंट्रीजमध्ये सुद्धा त्याचा फायदा हे लोक घेत आहेत. माझ्याकडे शिकणाऱ्यांमध्ये सुद्धा अनेक मुस्लिम, काही मेडिकल विद्यापीठामध्ये MD झालेले एक सायकॅट्रिस्ट, जे मुस्लिम हे मी एक उदाहरण देतो आहे, कुठलाही धर्म असू दे, ख्रिस्ती धर्मसुद्धा आहे किंवा काही अरेबिक कंट्रीजमधले सुद्धा स्टुडंट्स माझ्याकडे जे ऑनलाईन शिकतात, तर हे सुद्धा तितक्याच मनापासून आणि श्रद्धेने शिकून त्याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे हा धर्मातीत आहे. जो माणूस ज्याला खाणं पिणं झोपणं उठणं फिरणं आहे, त्याला शारीरिक आणि मानसिक व्याधी आहेतच. मग तो कुठल्या धर्माचा आहे म्हणून त्याला कमी होतात का, असं काही नाही आहे. मग त्यांनी ह्या जर योग करून त्याचा फायदा मिळत असेल तर तो धर्माचा अध्यात्माचा विचार बाजूला ठेवून सुद्धा करायला हरकत नाही. त्यामुळे असं धर्मातीत असा हा योग आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा करावा. आणि ही आपलीच खजिना आणि आपलीच देण आहे. आणि दुर्दैवाने आपणच थोडंसं त्याच्यापासून डिप्रायव्ड, म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा असं आपण जसं म्हणतो, एखादी गोष्ट मुबलक असली ना की त्याची फारशी किंमत राहत नाही. तसं काही वेळेला होण्याची शक्यता असते. तर असं न करता योगाचं महत्त्व ओळखून आपण लवकरात लवकर शुभस्य शीघ्रम अशा पद्धतीने नवीन वर्षात मला असं वाटतं की हे सुरू करावं. सर 2025ची इतकी सुंदर सुरुवात होईल हे आम्हालाही नव्हतं एक्सपेक्टेड. आणि खूपच काय म्हणतात त्याला, सगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघण्याचा एक काय म्हणतात त्याला पर्स्पेक्टिव्ह आम्हाला मिळाला. तो खूप गरजेचा होता. आम्ही सतत म्हणत असतो की पर्स्पेक्टिव्ह येणं गरजेचं आहे. आणि तो पर्स्पेक्टिव्ह आम्हाला मिळाला कुठेतरी की काय पद्धतीने बघितलं पाहिजे, काय पद्धतीने सुरुवात करू शकतो, काय बेसिक चुका टाळल्या पाहिजेत. आणि अर्थात हे एकदा उत्पत्ती आली त्याची की मग तुम्हाला शिक्षण किंवा त्याच्या पुढे जाता येणं शक्य आहे. साधारण लक्ष. खूप खूप आभार सर तुमचे. 2025ची खूपच सुंदर सुरुवात या एपिसोडने झाली आहे, तर खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. असंच प्रेम करत राहा. आणि हा एपिसोड कसा वाटला, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या खाली कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. लोभ असावा.